सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय लाभलेले आज प्रमुख पाहुणे यांच्याकडे शब्दांची खाण आहे। मी माननीय पोळ सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं।
ट्रिक्स अभ्यासिकेचा आज 5वा वर्धापन दिन आणि या अभ्यासिकेचे सर्वेसर्वा ज्यांनी ग्रामीण भागामध्ये हे दालन आपल्या सर्वांसाठी खुलं केलेले आहे असे आमचे मित्र अभ्यासिकेचे संचालक आदरणीय बिनवडे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी संचालिका आदरणीय राणीताई बिनवडे, माझ्यासोबत आलेले जामखेड पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी कैलास खैरे साहेब, विस्तार अधिकारी भजनावळे साहेब, माझे मित्र पत्रकार अजय रुपनर, ज्यांचा आत्ता सत्कार झाला, ज्यांनी पोस्ट मिळवलेले आणि खूप चांगले भाषणं पण सर्वांनी केले. एवढे चांगले भाषणं मला पण येत नाही. अशा जिल्हा कृषी उपसंचालक प्रगती तावरे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया निकम, पोलीस उपनिरीक्षक शीतल उतेकर, वरिष्ठ लिपिक पशुसंवर्धन पायल देवकाते, एक्साईज PSI धीरज सस्ते, सन्माननीय अजिनाथ चौधर, सन्माननीय साधनाताई केकान, सन्माननीय राणीताई कुटे, रुपाली कदम, मृणाली केकान, जोते सर आणि जिनं आत्ता खूप छान भाषण केलं अशी सरांची कन्या छोटी श्रेया, सर्व सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातले मान्यवर, या अभ्यासिकेचे सर्व आपण विद्यार्थी आणि भावी अधिकारी सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. 3 डिसेंबर 2018ला अभ्यासिकेची स्थापना झाली आणि आज 5वा वर्धापन दिन आहे. खूप संघर्षातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून सरांनी वाटचाल केलेली आहे. पुण्यामध्ये मी 4 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळं पुण्यातलं वातावरण आणि कम्पॅरेटिव्हली ग्रामीण भागातलं वातावरण म्हणजे कराड असेल किंवा बारामती असेल इथलं वातावरण मला माहीत आहे. अतिशय सुंदर, प्रशस्त आणि सर्व सोयीने युक्त अशी अभ्यासिका सरांनी बारामतीसारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्यासाठी सुरू केलेली आहे, ती माफक दरामध्ये. याबद्दल मी सरांना खरोखर धन्यवाद देतो. कारण आज स्पर्धा परीक्षा करताना तुमच्या मनात ही अनेक शंका असतील की MPSC UPSC करायची तर फक्त पुणे, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी जावं लागतं, मोठे मोठे क्लास लावावे लागतात किंवा एकदम चांगल्या अभ्यासिकेमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो, अशा पद्धतीनं काही धारणा आपल्या असतात. परंतु प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपण कुठेही अभ्यास करू शकतो. फक्त एक लायब्ररी सारखं एक चांगलं वातावरण तिथं असायला पाहिजे एवढं मला वाटतं. मी काही जास्त मोटिवेशन वगैरे तुम्हाला देणार नाही, कारण मोटिवेशन तुमच्या स्वतःमध्येच असतं. फक्त मी माझा प्रवास सांगेन तुम्हाला. जीवनात अनेक खाचखळगे किंवा बॅड पॅच येत राहतात, त्यातून जर आपण सही सलामत बाहेर पडू शकलो, स्ट्रॉंग राहिलो, तर मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपल्याला जे एम आहे, आपलं ध्येय आहे ते अचीव करू शकतो. कराड तालुक्यातल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये माझा जन्म झाला. चुलत भावंड आम्ही सर्वजण मिळून 7 जण होतो. त्याच्यामध्ये आम्ही 5 भाऊ होतो आणि 2 बहिणी होत्या. 10वीला 82% पडल्यानंतर 11वीला मी कराडला YC कॉलेज जे होतं सायन्स कॉलेज, त्याला ॲडमिशन घेतलं. आणि जसं मगाशी एका विद्यार्थीने आपल्या ऑफिसर झाली त्यानं सांगितलं की जेव्हा सायन्सला मराठी मीडियममधून तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये कन्वर्ट होता तर बरेचशा भाषेचे प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण होतात. तसेच माझ्या बाबतीत पण झालं. संपूर्ण जो 11वीचा जो पिरियड होता 1 वर्षाचा, तो इंग्लिश समजण्यातच गेला. म्हणजे इंग्रजी एवढं काही समजत नव्हतं. इंग्रजीत मला 10वीला मार्क 86 होते, परंतु इंग्लिश समजणे आणि ते त्यात टेक्निकल सायन्सची भाषा हे सगळं समजायला थोडासा वेळ गेला. आणि साहजिकच काय होतं, आपल्या काही धारणा असतात की एखादा मुलगा हुशार असेल, 70-80% मार्क्स त्याला पडत असतील तर त्यांनी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं वगैरे अशा. आणि त्यामुळे माझ्या सर्व मित्रांनी सायन्सला ॲडमिशन घेतल्यामुळे मीही सायन्सला ॲडमिशन घेतलं. आणि ते अशा कॉलेजमध्ये घेतलं की तिथं एकही शब्द मराठीमध्ये शिकवला जात नव्हता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे विषय होते. आणि 11वीमध्ये सिलेबसचा 1% काही न समजता 11वी पास झालो. आणि तुम्हाला जर ते समजतच नसेल, तुमच्या कन्सेप्टच क्लिअर होत नसतील तर तुमच्या अभ्यासामध्ये गोडी पण राहत नाही. आणि 10वीला 82% मार्क असणारा मी 11वीला अक्षरशः 37% काटावर पास झालो. आणि गणितासारख्या विषयामध्ये म्हणजे जे म्हणतात आपण ग्रेस मार्कनी पास झालो 11वीला. आणि
जे महत्त्वाचा पहिला जो 12वीचा पाया आहे तोच वीक झाला आणि अभ्यासात गोडी राहिली नाही. आणि तिथं असं झालं होतं, वायसी कॉलेजला इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम मधून येणारे खूप सारे मुलं होते. त्यांचा एक वेगळा ग्रुप असायचा आणि आमचा मराठी मीडियम मधून आलेल्या मुलांचा एक वेगळा ग्रुप. तर एक झिंग असते की लेक्चर बंक करायचे आणि ठरवून सगळे मुलं लेक्चर बंक करायचे आणि बाहेर फिरत बसायचे किंवा ग्राउंडवर क्रिकेट वगैरे खेळत बसायचे. आणि त्याच पद्धतीनं आमचा 11वीचा 12वीचा पूर्ण सगळं त्याच पद्धतीनं आमचा दिवस निघून गेले आणि अभ्यास त्या 2 वर्षात काहीच झाला नाही. आणि 12वीची ज्यावेळी बोर्डाची परीक्षा आली, आता पुढं 7-8 दिवसावर परीक्षा आल्यानंतर मग खरं रिअलाइज झालं की आता परीक्षेमध्ये आपलं काही खरं नाही, कारण अभ्यास तर काहीच झाला नव्हता. मग अशा परिस्थितीत परीक्षाच द्यावी का नको या निर्णयापर्यंत आलो. टेन्शन तर खूप सारं आलेलं, कारण अभ्यास काहीच झाला नव्हता. परंतु वडील म्हणाले की दे परीक्षा. त्यांना विश्वास होता की 10वीला 82% मार्क आहेत तर नापास तर होणार नाही, काही ना काही करून तो पास होईल, 50, 55, 60% काहीतरी मार्क्स पडतील. मग घाबरत घाबरत परीक्षा दिली आणि पेपर मी लिहिलेले असल्यामुळं मला माहित होतं रिझल्ट माझा काय आहे. 2 महिन्यांनी वगैरे रिझल्ट लागला आणि 12वीमध्ये मी अक्षरशः नापास झालो. म्हणजे मी याच्यासाठी सांगतो की बऱ्याच वेळेला ऑफिसर व्हायच्या आधी आपल्याला असं वाटतं की ऑफिसर झालेले माणसं खूप हुशार असतात, खूप काहीतरी मोठे असतात. असं अजिबात नसतं. मी तुमच्यातलाच एक आहे किंवा तुमच्यापेक्षा सामान्य म्हणता येईल असं, कारण तुमच्यापैकी मला वाटतं कुणी नसेल तर 12वी नापास झालेलं. त्यामुळे असं होतं की बाबा 10वी पर्यंत गावामध्ये क्रेज असते, 80%चा 85%चा विद्यार्थी. अचानक 12वी नापास झाल्यानंतर सगळेच तुम्हाला जग नावं ठेवायला लागतं, सगळ्यांनाच आपल्यामधल्या उणीवा आणि त्रुटी दिसायला लागतात. त्या टेन्शनमध्ये होतो. मग घरी आलो. आता ऍडमिशन कुठे घ्यायचं, तिथंच परत ऍडमिशन घ्यायची काही इच्छा नव्हती. मग गावाच्या जवळच एक खेडेगावातलंच कॉलेज होतं, तिथं ऍडमिशन घ्यायला गेलो. तर ते नावाजलेलं कॉलेज 11वी 12वी पर्यंतच होतं, पण नावाजलेलं होतं आणि त्यांचा रिझल्ट दरवर्षी 100% लागायचा. मी ज्यावेळी त्यांच्याकडे ऍडमिशन घ्यायला गेलो, मला असं वाटलं की चांगलं कॉलेज आहे तर तिथं ऍडमिशन घेऊ. परंतु त्यांनी मला ऍडमिशन द्यायला नकार दिला. त्यांनी मला असं कारण सांगितलं की सीट नाही अवेलेबल वगैरे, एवढ्या जागा आहेत आमच्याकडं. परंतु खरं कारण असं होतं की त्यांना असं वाटलं की मला ऍडमिशन दिलं, मी परत नापास झालो तर त्यांचा रिझल्ट 100% येणार नाही आणि त्याच्यामुळं ऍडमिशन नाकारलं. ठीक आहे, मी अजून नाराज झालो. दुसऱ्या एका गावात शेजारच्याच अजून एक कॉलेज होतं, तिथं मी गेलो. मग तिथं मात्र ओळखीतनं ऍडमिशन वगैरे झालं. माझा लहान भाऊ पण माझ्याच वर्गात आला, तो 1 वर्ष पाठीमागे होता माझा. आणि आम्ही दोघं भाऊ एकाच वर्गात 12वी सायन्सला. मी रिपीट करायचं ठरवलं होतं आणि बाहेरून परीक्षा देण्यापेक्षा परत फ्रेश सगळेच विषय घेऊन परीक्षेला बसलो होतो. फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री 2च विषय गेलेले, परंतु सगळेच विषय घेऊन परत परीक्षा दिली. परत 1 वर्ष अभ्यास केला. परंतु असं असतं की ज्यावेळी वायसी कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं तर त्यावेळी 82%चा विद्यार्थी असून माझा नंबर ऍडमिशनसाठी सगळ्यात शेवटी लागलेला आणि मला वाटतं जवळपास 82ला 81ला क्लोजच झालेलं ऍडमिशन. मग तिथं सगळ्यात मागचा विद्यार्थी मी होतो. इथं ग्रामीण भागात आल्यानंतर नापास असून सुद्धा सगळ्यात हुशार विद्यार्थी मीच, कारण बरंचसं क्रीम असतं ते शहरात निघून जातं आणि साधारण 50, 55, 60%चे विद्यार्थी तिथं ग्रामीण भागात ऍडमिशन घेत होते. मग तिथं 1 वर्ष केला व्यवस्थित अभ्यास, जास्त केला नाही परंतु यथातथा का होईना अभ्यास झाला आणि 12वी पास झालो. मी पास झालो, 65% मार्क पडले. आणि जे माझं बॅकग्राऊंड होतं सायन्स बॅकग्राऊंड, त्या सायन्समध्ये मला मार्क कमी होते आणि मराठीमध्ये मार्क्स जास्त होते, इंग्लिशमध्ये भूगोलमध्ये याच विषयामध्ये मार्क्स जास्त होते. आणि मला पहिल्यापासून आर्ट्स फॅकल्टीच्या विषयामध्ये इंटरेस्ट होता. परंतु आपल्या जशा धारणा असतात की चांगले मार्क पडले 10वीला की 11वी 12वीला तुम्ही सायन्सच घेतलं पाहिजे, नंतर 12वी नंतर तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग असे 2-3च ऑप्शन आपण खुले ठेवतो, तेच केलं पाहिजे, अशा काही आपल्या धारणा असतात. त्याला मीही बळी पडलो. म्हणजे समाजाचीही धारणा असतात, स्वतःच्याही धारणा असतात आणि पालकांचीही धारणा असतात. म्हणजे मी जरी म्हणलो असतो की मला 82% पडल्यानंतर मला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर माझ्या पालकांनी ते मान्य केलं नसतं किंवा समाजाने ते मान्य केलं नसतं. 12वी पास झाल्यानंतर मात्र आता पुढं ऍडमिशन कुठं घ्यायचं, ते लहानपणापासून डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. परंतु जो बेस आहे 12वीचा सायन्सचा तोच व्यवस्थित अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे CETचा विषय पण नाही, त्यावेळी मेडिकल CET व्हायची.
तर CET मध्ये पण मार्क कमी पडलेले, कुठंच गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन MBBS BMS डेंटल कुठंच मिळू शकत नव्हतं. मग आमच्या इथंच एक कॉलेज होतं, वडील थोडंसं राजकीय क्षेत्रात होते. मग आपलं असतं राजकीय क्षेत्रामध्ये वशिलेने कुठं काही मिळतंय का बघूया म्हणून वशिलेने कुठं MBBSला ट्राय करायला लागल्या ॲडमिशनसाठी. मग डोनेशन तर भरण्याची परिस्थिती नव्हतीच, फक्त फी कशी कर्ज काढून भरू आणि ॲडमिशन घेऊ अशा विचारापर्यंत वडील आले होते. परंतु ते सगळं व्यावसायिक भाग असतो, त्यामुळे तिथं ॲडमिशन मला MBBSला मिळालं नाही. परंतु असं सांगण्यात आलं की बाबा 1 वर्ष थांबा, तुम्हाला MBBSला ॲडमिशन देतो. आधीच 1 वर्ष 12वी नापास झाल्यामुळे माझं गेलेलं आणि परत आता 1 वर्ष थांबायला सांगितलं. परंतु MBBSला ॲडमिशन मिळतंय म्हटल्यानंतर मी 1 वर्ष परत ड्रॉप घेतला, 1 वर्ष घरी थांबलो. त्या 1 वर्षात पण CETचा अभ्यास काही झाला नाही, कारण एक मनात होतं की आता इकडे ॲडमिशन आपलं होणारच आहे आणि कशाला अभ्यास करा. त्यामुळे ते वर्ष असंच फुकट घरात बसून गेलं. म्हणजे अक्षरशः आयुष्यातली 2 वर्ष वाया गेले माझे. मग पुढच्या वर्षी ज्यावेळी MBBSच्या ॲडमिशनची वेळ आली तेव्हा असं लक्षात आलं की आता MBBSला मिळत नाही. मग म्हटले डेंटलला घ्या. डेंटलसाठी 1 महिना आम्ही ट्राय करत राहिलो, परत म्हणले डेंटललाही नाही. मग तिथे एक नवीन BSc बायोटेक्नॉलॉजीचं कॉलेज निघालेलं. म्हणलं BSc बायोटेक्नॉलॉजी खूप छान आहे, त्याला ॲडमिशन घ्या. म्हणजे MBBSला ॲडमिशन घ्यायचा जो प्रवास सुरू झालेला तो BScवर येऊन ठेपला माझा. परंतु त्याच्या आधी हे सगळं झालं, ॲडमिशन काय मिळत नाही. वडील पण निराश झाले, मी पण निराश झालो. वडील म्हणले आता तुला काही करायचं ते कर, तुला जिथं ॲडमिशन घ्यायचं तिथं घे. मग मला आधीच आर्ट फॅकल्टीमध्ये इंटरेस्ट होता. मी कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थेचं, तिथं ॲडमिशन घ्यायला गेलो. आणि ॲडमिशनला गेलो तर तिथं आमच्याच गावचे एक प्राध्यापक होते ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर समोर गेल्यानंतर त्यांनी नाव गाव सगळं बघितल्यानंतर त्यांनी मला ओळखलं, वडिलांना ते ओळखत होते. मग त्यांनी मला घेतलं, माझा फॉर्म घेतला, बाजूला आले. मला म्हटलं इकडं येऊन तू काय करतो, आर्टला काहीच भविष्य नाही, नोकऱ्या नाहीत, काही नाही, शिक्षक भरती जवळपास बंद आहे आता 10 वर्षापासून. तर मी म्हटलं की मला आर्ट्स फॅकल्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मला काही सायन्समध्ये काही रस नाही आणि मी PhD करतो, नेट सेट करतो, MPhil करतो, काहीही करतो, प्राध्यापक होतो वगैरे. मग त्यांनी मला एका व्यक्तीकडे बोट केलं, म्हणजे हा PhD झालेला आहे, 5 वर्ष आपल्या कॉलेजमध्ये 4000 रुपयावर नोकरी करतोय. दुसऱ्याकडे एकाकडे बोट दाखवलं, हा नेट सेट झालेला आहे, तोही 4-5 हजारावर गेली 7-8 वर्ष करतोय. तर नोकऱ्याच नाहीत, आर्ट्समध्ये काही भविष्य नाही, तू काही इकडे ॲडमिशन घेऊ नको असं म्हटल्यानंतर तर मला अजूनच टेन्शन आलं. एक तर मला घ्यायची इच्छा खूप होती आर्ट्सला ॲडमिशन, पण ते मला काही द्यायला तयार नव्हते. मग त्यांनी एक मार्ग सांगितला की तुला 12वीला चांगले मार्क्स आहेत, 10वीला चांगले मार्क्स आहेत, तू कुठंही सायन्स बॅकग्राऊंड असलेलं कुठलंही फार्मसी घे, BMS घे, कुठेही ॲडमिशन घे, परंतु चांगल्या एखाद्या व्होकेशनल कोर्सला ॲडमिशन घे, जेणेकरून पुढच्या नोकरीची संधी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील. असं म्हणल्यानंतर ते म्हणाले की जर नाहीच कुठं ॲडमिशन मिळालं तर तू कधीही उशिरा आला तरी मी तुला इथं ॲडमिशन देतो. मग या बोलीवर मात्र मी परत गेलो, विचार केला. मग शेवटी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचं एक कॉलेज आहे जिथं माझा MBBSचा प्रवास BSc बायोटेक्नॉलॉजीवर येऊन ठेपला. शेवटी तिथं BScलाच ॲडमिशन घ्यावं म्हणलं, कारण BA MA करण्यापेक्षा BSc MSc केलं तर कुठंतरी कंपनीमध्ये जॉब मिळून जाईल. आणि बायोटेक्नॉलॉजी त्यावेळी नवीन 2007ला कॉलेजची स्थापना झालेली आणि फारसे कुठं कॉलेज नव्हते, त्यामुळं मी बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं. आणि जसं सांगितलं तसं इंटरेस्ट नसणाऱ्या ठिकाणी तुम्ही गेला त्या क्षेत्रामध्ये तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. मग कशी मी जुजबी BSc पूर्ण केली. आता BSc पूर्ण केल्यानंतर मग BScवर फक्त नोकऱ्या मिळत नाहीत, मग MSc करू म्हटलं. मग BScच्या शेवटच्या वर्षात मात्र एक टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये आला की ज्यानं माझं आयुष्यच बदलून टाकलं. BScच्या लास्ट इयरला असताना वडिलांनी मला एक PSIचा परीक्षा झालेली, त्यावेळी 300 मार्काची परीक्षा असायची PSIची पूर्व परीक्षा. त्याचा एक पेपर माझ्या हातात आणून दिला आणि एक MPSCचं कुठल्या तरी प्रकाशनाचं एक पुस्तक होतं, जसं ठोकळे वगैरे असतात ना तशा पद्धतीचं. आणि त्या 2 गोष्टी माझ्या हातात आणून दिल्या आणि एवढंच सांगितलं की अशा पद्धतीच्या काहीतरी परीक्षा असतात आणि त्याचा अभ्यास तुला जमतोय का बघ. त्यांना विश्वास होता की मग माझं वाचन चांगलं होतं पहिल्यापासून, कथा कादंबऱ्या वैचारिक वाचन, आणि आर्ट्स फॅकल्टीमध्ये पण इंटरेस्ट असल्यामुळे इतिहासाचे वगैरे भरपूर पुस्तके मी त्या काळात वाचलेले.
आणि मी PSIचा पेपर तो सोडवायला घेतला. काहीच बॅकग्राऊंड नसताना PSIचा पेपर सोडवला तर 150 पैकी माझे 96 प्रश्न बरोबर आले. आणि मग मला असं वाटलं की अरे हे तर खूप चांगलं आहे, सगळं आर्ट्स फॅकल्टीचेच, एक सायन्स 10-15 मार्काचं सोडलं तर सगळं आर्ट्स फॅकल्टीचेच विषय होते. मग थोडंसं मला हुरूप वाटला की हे आपण करू शकतो. मग ते पुस्तक वाचायला लागलो, नवीन काय प्रश्नपत्रिका मिळतात का बघायला लागलो. मग आमच्या गावातले 4-5 मुलं गावातच अभ्यास करत होते, मग त्यांचं मार्गदर्शन घेतलं, कशा पद्धतीच्या परीक्षा असतात काय. आणि एकदा त्या प्रवासाला लागल्यानंतर मग तुमची गाडी त्या मुक्कामाला पोहोचून जाते. मग BSc पूर्ण झाली. BScच्या लास्ट इयरला असल्यापासूनच MPSCच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली होती मी, कारण MPSCला काही अटेम्प्ट नव्हते. आणि BScच्या शेवटच्या वर्षाला असताना UPSCचा पण एक अटेम्प्ट दिला होता मी. त्यावेळी मुंबईला सेंटर असायचं, मुंबईला जाऊन परीक्षा दिलेली, पण अभ्यास नव्हता त्यामुळे त्याच्यात काही यश मिळण्याचे चान्सेस नव्हता. त्याच्यानंतर MSc केली. MSc झाल्यानंतर आता पुढं काय करायचं. मग बरेच सारे मुलं कुठल्या ना कुठल्या कंपनीत ट्राय करायला लागले, प्रोडक्शन किंवा क्वालिटी कंट्रोल असे आमचे विभाग होते, त्याच्यामध्ये काही लोकांना नोकऱ्या पण लागल्या. पण आता मला असं वाटलं की आपण MPSC करूया. पण आता एवढं आपल्याला अपयश आल्यानंतर आणि घरची परिस्थिती एवढी काही हे नव्हती की आपण पुण्याला जाऊन अभ्यास करावा. पण मला असं स्ट्रॉंगली वाटत होतं त्या काळात, आता किमान कराड बारामती सारख्या ठिकाणी बिनवडे सरांसारखे अनेक असे लोक आहेत की त्यांनी आपल्या सरकारना एक सुविधा चांगली उपलब्ध करून दिलेली आहे. पण त्या काळात ती सुविधा पण नव्हती. 2013 वगैरे 12-13चा पिरियड होता. आणि मग पुण्याला जाण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण मला असं वाटलं एक तर खर्चाचा विषय होता की पुण्यात राहायचं म्हणजे 5,000 ते 6,000 रुपये महिन्याचा खर्च, आणि वडिलांचा पगार सगळं कर्ज वगैरे हप्ते कट करून 5-6 हजार हातात यायचा. मग मला काय देणार आणि घर कसं चालवणार, असा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट, मी एवढं अपयशी ठरल्यानंतर आता ते ही रिस्क घेतील का, हा दुसरा मुद्दा होता. पण शेवटी धाडस करून मी त्यांना विचारलं की बाबा मला पुण्याला जायची इच्छा आहे आणि मी करतो यावेळी चांगला अभ्यास. तर ठीक आहे म्हणले. त्यांनी मला परमिशन दिली लगेच. आणि 1 महिनाभरात आम्ही पुण्याला गेलो. आता पुण्याला गेल्यानंतर क्लास लावण्याचा काही विषयच नव्हता, कारण 25,000 ते 30,000 रुपये किमान एका क्लासची फी होती. त्यावेळी 50,000 पर्यंत फी असायची. आणि मला काही क्लासची आवश्यकता पण वाटत नव्हती, कारण एखादा विषय आपण वाचल्यानंतर आपल्याला जर अंडरस्टँडिंग होणार असेल, कन्सेप्ट क्लिअर होणार असतील, तर क्लासची काहीच गरज नाही असं मला वाटायचं. आणि त्यामुळे वाचून फक्त आपण अभ्यास करून सेल्फ स्टडी करून हे अचीव करू शकतो असं मला वाटलं. आणि फक्त एक लायब्ररी जॉईन केली होती पुण्यामध्ये आणि अभ्यास केला. 2012च्या एंडिंगला मी पुण्यात गेलेलो. 2013ला पहिला अटेम्प्ट दिला खरा म्हणजे पुण्यात गेल्यानंतर. तर त्यावेळी आता जसं कंबाईन झालेलं आहे PSI STI वगैरे, त्यावेळी ह्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. मग त्या वर्षी 4 परीक्षा तर प्रमुख असायच्या. इतर टेक्निकल परीक्षा जसं ॲग्री इंजिनिअरिंगच्या तर काय माझं बॅकग्राऊंड नसल्यामुळे देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु ज्या 4 परीक्षा PSI STI असिस्टंट आणि राज्यसेवा या 4 परीक्षा मी दिल्या. त्यातल्या फक्त PSI परीक्षेमध्ये माझा रिझल्ट आला. पूर्व परीक्षा मी पास झालो, कारण अभ्यास काही जास्त झालाच नव्हता, कारण हे समजून घेण्यातच वेळ चालू होता. आणि त्यावेळी असं झालं होतं की सुरुवातीला मी UPSC करायला पुण्यात गेलो. म्हणलं MPSC करायचीच नाही. म्हणजे खूप साऱ्या लोकांची हे एक धारणा चुकीची असतात की करायचं तर टॉपचंच करायचं, दुसरीकडे काही बघायचंच नाही. आणि तो UPSC पासूनचा प्रवास कधी ग्रामसेवक तलाठीपर्यंत येतो आपल्यालाच कळत नाही. आणि त्याच्यामुळे मलाही असं वाटायचं की आता आपण UPSC करू, आपण UPSC मटेरियल आहे. आणि जसं सरांनी सांगितलं तसं मी आर्टिकल वगैरे लिहित होतो कॉलेजपासूनच. त्यामुळं UPSC पूर्ण रिटर्न असते, त्यामुळे कॉन्फिडन्स होता की रिटर्नमध्ये आपण सक्सेसफुल ठरू. त्यामुळे UPSCचा अभ्यास केला, 7-8 महिने केला. आणि 2013मध्ये वडील दुर्दैवानं त्यांच्या अपघातामध्ये निधन झालं. मग असं झालं की आता UPSCची परीक्षा होते वर्षातून एकदाच, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही टप्प्यावर अपयशी ठरला तर डायरेक्ट पुढचं वर्ष. MPSC मध्ये किमान 4 प्रकारच्या परीक्षा होतात, एक नाही. राज्यसेवा गेली, PSI आहे, PSI गेली, STI, अशा पद्धतीनं. मग वडिलांचं निधन झाल्यानंतर मात्र थोडंसं आर्थिक अडचणी पण आल्या, पण मित्रांनी थोडंसं आणि घरच्यांनी सपोर्ट केला. माझ्या काकांनी, चुलत भावांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळं हा प्रवास थांबवायचा नाही असं मी ठरवलं. आणि वडिलांचं एक स्वप्न होतं की आपला मुलगा डॉक्टर बनला पाहिजे. आता डॉक्टर तर मी काही बनू शकलो नाही,
मग असा विचार केला की एक संधी आपल्या हातून गेलेली आहे, परंतु आता त्यांनी दुसरं स्वप्न पाहिलं की बाबा मुलगा अधिकारी बनला पाहिजे, तर ते तरी स्वप्न आपण किमान त्यांच्या पश्चात पूर्ण करायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर मग अभ्यास चालू केला. UPSCचा सगळा अभ्यास बाजूला टाकला. MPSCचे पुस्तकं नवीन विकत घेतले, सिलेबस बघितला आणि UPSC सगळं इंग्लिश मीडियममध्ये होतं, तेही जास्त काही समजत नव्हतं. मग MPSC मात्र मराठी मीडियममध्ये होतं, ते वाचलं की समजायला लागलं. 2013ला MPSCचा अभ्यास करून PSI दिली, सगळे एक्झाम दिल्या, त्यातलं PSIची पूर्वपरीक्षा मी पास झालो. आणि तोपर्यंत थोडंसं एक 50-50% एक भावना असते की आपण होऊ का नाही, कारण होईपर्यंत 100% कुणालाच वाटत नसतं की आपल्याला पोस्ट मिळेल. कारण आपण असा विचार करतो की एवढ्या अवघड परीक्षा आहेत आणि एवढी स्पर्धा आहे, म्हणजे लाखो लोक त्या परीक्षेला बसतात आणि त्यातून जागा 100-200 असतील तर आपलं सिलेक्शन कशाच्या आधारावर होईल, असं एक थोडंसं आपल्याला भीती पण वाटत असते. परंतु जसं माझा PSIचा पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आला तर माझ्या मनामध्ये 100% कॉन्फिडन्स जागा झाला की बाबा आपण करू शकतो. जर PSIची पूर्वपरीक्षा मी काढू शकतो तर मेन्स पण काढू शकतो आणि इतर पूर्वपरीक्षा पण मी पास होऊ शकतो. मग थोडासा अभ्यास केला, थोडासाच केला आणि PSIची मुख्य परीक्षा दिली. सुदैवानं PSIची मुख्य परीक्षा पण पास झालो आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. आणि परत PSI मधला सगळ्यात अवघड टप्पा आला ग्राउंड. आता ज्यांनी PSI केलं त्यांना ग्राउंडचं महत्त्व माहीत आहे. तर ग्राउंडमध्ये असं होतं की काही मुलं जे असतात ते फक्त PSIच करतात आणि ते सकाळी लायब्ररीत यायच्या आधी 2 तास ग्राउंडवरून रनिंग व्यायाम वगैरे करून सगळं फिजिकल करून आलेले असतात आणि आम्हाला तर व्यायामाचा काही गंधच नाही. आणि त्याच्यामुळं परत असं वाटलं की इतक्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत, परंतु आता फिजिकलला ग्राउंडला काहीच जमलं नाही, मार्क्स खूप कमी पडले आणि शेवटी PSIचं सिलेक्शन झालं नाही. तोपर्यंत अभ्यास बऱ्यापैकी होत होता. 2014 आलं. 14ला मात्र मी सगळ्या पूर्वपरीक्षा पास झालो, म्हणजे राज्यसेवा, STI, असिस्टंट आणि PSI चारही पूर्वपरीक्षा. त्या वर्षी पण PSIच्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. परत फिजिकलमध्ये घोडं आटलं, परत तिथं नापास झालो. परंतु 14ला राज्यसेवेची पूर्व पास झालेलो, मेन्स दिली, इंटरव्ह्यूला काही सिलेक्शन माझं झालं नाही. 15ला परत सगळ्या पूर्वपरीक्षा पास झालो, परत तिथं मेन्स दिल्या, परत राज्यसेवेला काही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकलो नाही आणि थोड्या मार्कांनी म्हणजे 7 ते 8 मार्कांनी दोन्ही वेळेला इंटरव्ह्यूचा कॉल हुकला होता. मग 15ची ज्यावेळी राज्यसेवा दिली तर जसं सांगितलं की मला 12वीचे पेपर दिल्यानंतरच माझा रिझल्ट लक्षात आला होता, तसं 2015ची राज्यसेवा दिल्यानंतर माझा रिझल्ट मला लक्षात आला की याच्यात काही आपलं होणार नाही, कारण अभ्यास नीट झाला नव्हता आणि प्रॉपर नोट्स नाही, काही नाही, हाताला येईल ते वाचायचं. थोड्याशा चुका आपल्या अशा होतात की सिस्टमॅटिक अभ्यासाची सवय जर आपल्याला लागली नाही तर त्याच्यामध्ये खूप कमी फायदा होतो. म्हणजे नोट्स काढायच्या नाहीत किंवा हाताला येईल ते पुस्तक घेऊन वाचायचं, सिक्वेन्स नाही अभ्यासाचा. कुठला विषय आपल्याला जर कमी येत असेल तर त्याच्याला आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं मॅनेजमेंट काहीच नव्हतं. मग 2015ला राज्यसेवेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर मात्र मी तिथून आलो डायरेक्ट लायब्ररीमध्ये आणि लायब्ररीचे जे आमचे संचालक होते त्याला मी रिक्वेस्ट केली. मी 6 महिने आधीच लायब्ररी सोडलेली, कारण रूमवर अभ्यास करायचं एक फॅड नंतर चालू झालं की लायब्ररीपेक्षा रूमवर चांगला अभ्यास होतो. मग रूमवर अभ्यास चांगला तर फक्त मेसचं जेवण जेवायचं आणि झोपा काढायच्या आणि याच्यामुळे 2015ची मेन्स माझी गेली. मग मला कळून चुकलं की लायब्ररी शिवाय आपल्याला पर्याय नाही आणि सिन्सिअरली जर केलं तरच, नाहीतर जसं 12वीला आपण अपयशी ठरलो तसंच इथं पण अपयशी ठरणार. आणि जवळपास आता मला 3 वर्ष होत आलेली, 2.5-3 वर्ष होत आलेली स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये. बरोबरचे अनेक मुलं STI झाले, PSI झाले, आपलं सिलेक्शन होत नाही, फक्त आपण पूर्व पास होतोय, मेन्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये अडकून पडतोय. दरम्यान 2016ला फूड सेफ्टी ऑफिसरची एक परीक्षा झालेली, त्याच्यामध्येही पास झालो, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. परंतु इंटरव्ह्यूमध्ये मला 50 पैकी 25 मार्क पडले आणि त्यावेळी तुकाराम मोरे, VN मोरे सर होते, MPSCचे चेअरमन, त्यांचं पॅनेल होतं मला. आणि इंटरव्ह्यूमध्ये अनेक वेळा खोटं बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी मला पकडलं आणि 50 पैकी 25च मार्क दिले. त्यामुळे सिलेक्शन काही झालं नाही, तिथं 2-3 मार्कनी सिलेक्शन केलं. मग मी अजून एक चूक अशी केलेली की या 4ही पूर्वपरीक्षा मी पास होत असल्यामुळे प्रत्येकाच्या मेन्सला अभ्यास करायला मला 1 ते 1.5 महिनाच मिळायचा
मग राज्यसेवेला 1.5 महिना अभ्यास केला, ते झाले की लगेच 1-2 महिन्यात ते PSI ची मुख्य यायची, लगेच एखाद्या महिन्यात STI ची मुख्य यायची. तुम्हाला माहित आहे ह्या परीक्षा सलग एका पाठोपाठ एक येतात आणि एक ना धड भाराभर चिंध्या सगळं व्हायला लागलं, फोकस कुठंच नाही. मग थोडंसं अनालिसिस केलं. एक तर लायब्ररी आपण पूर्ण वेळ लावली पाहिजे, हे एक ठरवलं. दुसरी गोष्ट, रूममध्ये अजिबात टाइमपास करायचं नाही, कारण अनेक अशी मुलं होती की रूममध्ये झोपा काढण्यातच त्यांचे MPSCचे दिवस गेले आणि झोपा काढून कधीच कुणी पोस्ट मिळवू शकत नाही. मग आणि सवय एकदा लागली की ती टाळता पण येत नाही. मग ते एक सवय बंद करायचं ठरवलं की रूमवर जायचंच नाही. सकाळी एकदा लायब्ररीत आल्यानंतर संध्याकाळी 10-11 पर्यंत रूमवर जायचं नाही असं ठरवलं. त्याच्यानंतर अभ्यासाची एक सिस्टमॅटिक पद्धत केली की सिलेबस वाईज विषयांची यादी करायची, प्रत्येक विषयासाठी कुठले पुस्तकं वाचायची त्याची यादी करायची, कुठल्या क्रमानं ते विषय घ्यायचे, किती दिवसात संपवायचे, अशा पद्धतीनं थोडंसं पूर्ण म्हणजे जेवढा आपला वेळ आहे 4 महिने असतील 5 महिने असतील त्या पूर्ण वेळेचं नियोजन एका दिवसाचं काटेकोर नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं अभ्यास केला. अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्याचा मला खूप फायदा झाला ते म्हणजे नोट्स. कारण तुम्ही अभ्यास तर करता, पण समजा तुम्ही सुरुवातीला राज्यशास्त्र विषय अभ्यासाला घेतला तर तुमचा राज्यसेवेचा मेनचा अभ्यास संपायला तुम्हाला 4 ते 5 महिने लागतात आणि 5व्या महिन्यात शेवटचा सब्जेक्ट तुम्ही संपवत असता तेव्हा राज्यशास्त्र वाचून तुम्हाला 4-5 महिने झालेले असतात आणि ते पूर्ण विसरून गेलेलं असतं. आणि परीक्षेच्या काळामध्ये कमी काळामध्ये रिव्हिजन करायचे असेल तर नोट्स शिवाय तुम्हाला पर्यायच नाही, कारण एवढे मोठे पुस्तकं तुम्ही रिवाईज करूच शकत नाही. त्यामुळे मी नोट्स काढायचं ठरवलं. मोठे मोठे आपले झेरॉक्स पेपरचे बंच करून त्याला स्पायरल बाइंडिंग केलं. प्रत्येक विषयासाठी एक नोटबुक घातली आणि चांगल्या पद्धतीनं शॉर्टमध्ये का होईना माझ्या पद्धतीनं नोट्स काढायला सुरुवात केली, जेणेकरून मला ते अंडरस्टँड होईल आणि कमी काळामध्ये ते विषय रिवाईज करता येईल. त्याच्यानंतर काही ट्रिक्स असतात. आता आपल्या अभ्यासिकेचंच नाव ट्रिक्स आहे. ट्रिक्सचा एक खूप मोठा वाटा असतो. बरेच मोठे मोठे कलम असतात राज्यशास्त्रातले, बरेच भूगोलातले ते शिखर असतात की पहिले 5 क्रमाने शिखर कुठले, तर ते कसं आम्ही हसतो, अशा पद्धतीच्या ट्रिक्स असतात, ते तुम्हालाही माहीत असतील. तशा अनेक ट्रिक्स म्हणजे ज्या प्रचलित होत्या त्या ट्रिक्स तर वापरल्याच, पण स्वतःच्या ट्रिक्स पण तयार केल्या. अजून एक गोष्ट केली की म्हणजे 1 मिनिट पण वाया घालवायचं नाही. म्हणजे आम्ही लायब्ररीत आल्यानंतर साधारण 9 वाजता नाश्ता करायला चहाला जायचो. तर पूर्वी असं व्हायचं की नाश्ता करायला गेली की 2 तास तिकडंच त्या लायब्ररीच्या गेटवर गप्पा मारत बसायचं. म्हटलं तसं करायचं नाही. आता सिलेक्टेड मित्रच घेऊन जायचं. खूप मोठं टोळकं घेऊन गेलं तेवढ्या गप्पा वाढतात, विषय वाढतात आणि अभ्यास होऊन विषय भलतीकडेच भरकटत राहतात. मग 1-2 मित्र सोबत घ्यायचे, तेवढ्या सोबतच जायचं. जाताना मी तुला काही सांगतो गोष्टी, येताना तू मला सांग. म्हणजे समजा आपण सकाळी 2 तासात राज्यशास्त्राचे काही मूलभूत अधिकार पाठ केले, 12 ते 36 मूलभूत अधिकार पाठ केल्यानंतर मी जाताना तुला सांगतो, तू येताना मला सांग. अशा पद्धतीनं काय व्हायचं की तो प्रवासातला वेळ असायचा 10-15 मिनिटाचा किंवा चहा घेतानाचा, नाश्ता करतानाचा, हे बारीक सारीक गोष्टी पण आम्ही सत्कारणी लावल्या. जेवताना पण आम्ही काय करायचो, अभ्यासाची चर्चा करायचो. म्हणजे 2016 हे वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. आणि आयुष्यात खरा अभ्यास 10वी नंतर कधी केला असेल तर 2016 मध्येच केला. नाहीतर मी अभ्यास केला असता तर 2013 मध्येच राज्यसेवा PSI सगळंच पास झालो असतो. परंतु कसं असतं की बऱ्याच वेळा आपण परिस्थितीला दोष देतो, मला क्लासच नाहीत, माझी परिस्थितीच नाहीत, माझं हेच झालं तेच झालं. परंतु खरा विषय असा असतो की आपण प्रामाणिकपणे मेहनत केलेली नसते आणि ती गोष्ट मला जाणवलेली. आणि त्याच्यामुळे 2016ला मात्र मी पूर्ण वेळ झोपून देऊन अभ्यास केला आणि अक्षरशः 1 मिनिट पण मी वाया घालवला नाही. आणि 5-6 मुलांचं लायब्ररीतला एक आमचा डिस्कशनचा ग्रुप होता. तर आम्ही रोज दुपारी 2 तास डिस्कशन करायचो, एक टॉपिक निवडायचो आणि रोज एकाचा टर्न असायचा. आज समजा मी आहे तर मला कुठला विषय येतोय चांगला, तर राज्यशास्त्रामध्ये मला अधिक इंटरेस्ट आहे किंवा मी राज्यशास्त्रामध्ये चांगले येते मला, तर मी त्यांना राज्यशास्त्राचे टॉपिक समजून सांगायचे. एखाद्याला भूगोल चांगला येत असेल तर तो आम्हाला भूगोलचा टॉपिक समजून सांगायचा. म्हणजे ह्या ग्रुप डिस्कशनचा पण खूप फायदा झाला. परंतु फायदा कधी होतो, जर ते ग्रुप डिस्कशन त्या पद्धतीनं सिन्सिअरली झालं तरच फायदा होतो. नाहीतर तुम्ही जर ग्रुप डिस्कशनला बसला आणि एखाद्या सिनेमाची चर्चा करत बसला किंवा वेगळंच काहीतरी चर्चा करत बसला तर मात्र त्याचा काहीच फायदा होणार नाही. आमच्या ज्या काही चर्चा असायच्या त्या पूर्णपणे अभ्यासाशी रिलेटेडच व्हायच्या आणि सगळे आम्ही सिन्सिअर होतो.
2016ला. आणि राज्यसभेमध्ये असं एक होतं की वाचन चांगलं असल्यामुळं मला सीसॅटला काहीच अडचण नव्हती. म्हणजे सीसॅटचा मी कधीच अभ्यास केला नाही, परंतु सीसॅटला मला एकदम चांगले मार्क पडायचे, म्हणजे कट ऑफ पेक्षा खूप जास्त. आणि आता मला वाटतं सीसॅट क्वालिफाय केलेलं आहे, परंतु त्यावेळेस सीसॅट आणि GS असे एकत्रित मार्क करून फ्रीचा कट ऑफ लागायचं. आणि सीसॅटला चांगले मार्क्स पडायचे. 2014ला सीसॅटला मला खूप चांगले मार्क पडले होते, 15लाही मार्क पडले होते, परंतु मला ह्याला GSला मात्र मार्क खूप कमी होते, म्हणजे अगदी 200 पैकी 42 मार्क होते. आणि फक्त सीसॅटच्या जीवावर मी मेन्स दिलेल्या दोन्ही वेळेला. मग मी विचार केला, जर आपलं GSच कच्चा असेल, GSच वीक असेल, तर मेन्सला तर फक्त GS आहे ना, मग तिथं आपण पास होऊच शकत नाही. मग 2016ला स्ट्रॅटेजी अशी ठरवली, प्रीचा अभ्यास करायचाच नाही, आपलं सीसॅट चांगलं आहे ना, आपल्याला मार्क्स पडणारच आहेत. मग 2016ला प्रीच्या आधी एक 4-5 महिन्याचा काळ होता, त्या काळामध्ये मी फक्त मेन्सचा अभ्यास केला. आणि प्रीची परीक्षा झाल्यानंतर एक 4 महिने मला मिळाले, त्या काळात पण मेन्सचाच अभ्यास केला. म्हणजे 8 ते 9 महिने मला पूर्णपणे मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी मिळाले. आणि प्री झाली चांगली. मला 2016ला 200 मार्क होते प्रीला, 100-100 दोन्हीकडे पडले. म्हणजे सीसॅट त्यावेळी थोडासा अवघड होता, सीसॅटला 100 मिळाले. आणि GSला मला नेहमी 50च्या आसपास मार्क पडायचे, तिथं 100 मार्क मिळाले. आणि सगळ्या टॉपिकमध्ये मला चांगले मार्क होते. मग थोडंसं मला आशा वाटली की आता GS आपलं चांगलं सुधारलेलं आहे अभ्यासातून 4-5 महिन्याच्या. अजून जर 4-5 महिने आपण अभ्यास केला तर 100% आपण मेन्समध्ये पास होऊ शकतो. मग परत 4 महिने जे राहिलेले विषय होते त्याचा अभ्यास केला आणि मेन्स परीक्षा झाली. आता जसं मगाशी सांगितलं तसं इथं पण परीक्षा झाल्यानंतरच मला लक्षात आलं की आपल्याला पेपर खूप सोपे गेलेले आहेत आणि आपण 100% पास होणारच आहे ही खात्री होती. त्यामुळे लगेच मग इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलो. आम्ही लायब्ररीत 2-3 मित्र होते, त्यांचे स्कोर माझ्यापेक्षा चांगले होते आणि त्यांच्यापेक्षा माझा कमी होता, परंतु इंटरव्ह्यूला क्वालिफाय 100% होईल अशी परिस्थिती होती. मग पुण्यामध्ये तुम्ही कुणी कधी अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित आहे की लायब्ररीचे अनेक लोक मॉक इंटरव्ह्यू वगैरे अरेंज करतात. मग मी ठरवलं की आता मॉक इंटरव्ह्यू द्यावा. मग काही 2-3 अकॅडमीमध्ये नाव देऊन आलो. त्या एका अकॅडमीची खूपच हवा होती. मग त्या सरांना भेटून आलो. आम्ही 2-3 गेलो. भेटल्यानंतर मग त्यांनी मार्क्स वगैरे विचारले, बॅकग्राऊंड सगळं विचारून घेतलं आणि माझे मार्क्स कमी होते, म्हणजे इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल अशी शक्यता होती, परंतु पोस्ट मिळेल का नाही याच्याबद्दल थोडंसं काही लोकांना डाऊट होता. मग त्यांनी मला काही मार्गदर्शन करायला नकार दिला. नकार म्हणजे त्यांनी नीट काही सांगितलं नाही, परंतु ते म्हणले की मार्क्स कमी आहेत तुला आणि तू आता STI प्री पण पास झालेला आहेस किंवा चांगले मार्क आहेत, तर तू STI मेन्स चांगल्या जिद्दीनं कर आणि राज्यसेवा काही फोकस करू नको. तर मला असं वाटलं की मला करायचे फक्त राज्यसेवाच आणि हे का मला STI करा म्हणून सांगतात. तर मला थोडंसं वाईट वाटलं तिथं. आणि माझ्या बरोबरच्या 1-2 लोकांना मात्र त्यांनी लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड वगैरे केलं आणि त्यांना मार्गदर्शन सुरू केलं. त्यांना सांगितलं तुम्ही परवापासून येऊ शकता, सेशन्स वगैरे आहेत वगैरे. ठीक आहे म्हणलं. आता आपल्याला नाही मार्गदर्शन मिळालं ना तर एकलव्यासारखं आपण स्वतःच करू, काही कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. मग दुसऱ्या एका अकॅडमीला नाव दिलेलं, तिथं गेलो आणि तिथं पहिलाच प्रश्न मला विचारला, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि कारण माझं BSc बायोटेक्नॉलॉजी झालंय आणि MSc बायोटेक्नॉलॉजी झालंय आणि मग बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन विचारल्यानंतर ज्या विषयामध्ये 5 वर्ष अभ्यास केला त्याची डेफिनेशनच येईना मला. मग मी ब्लँक झालो, एकदम ब्लँक झाला. आणि तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये ते सगळे मॉक इंटरव्ह्यू घेत असतात. ब्लँक झालो, मला काही समजेना. मग थोडंसं घाम वगैरे यायला लागला. मग त्यांनी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे थांबवलं. मग त्यांनी ओळखलं की बाबा या कॅन्डिडेटनं काही तयारीच केलेली नाही मॉक इंटरव्ह्यूची, याला काही सवय नाही वगैरे. मग त्यांनी मला काही सूचना केल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा चांगली तयारी करून वगैरे ये, अशी तयारी कर, थोडंसं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुझं जे बेसिक आहे, किमान बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन असेल, त्याच्यामध्ये कुठले विषय असतात काय, हे सगळं करून ये. ठीक आहे. तो मॉक इंटरव्ह्यू पण फेल झाला माझा. मग त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूला गेलो. जसजसा माझा नंबर, आधीचे 2 अनुभव तर कटू होते, जसजसा माझा नंबर यायला लागला तसं मला अधिक टेन्शन यायला लागलं की बाबा आता कसं होणार, आपल्याला तर काय बोलायचं धाडसच होईना. काही प्रश्न विचारतात
आणि जे 5 वर्षापूर्वी कधी अभ्यास केला ते पण सिरियसली अभ्यास केला नाही. आता बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन विचारली किंवा अजून काही विचारलं तर आपल्याला आलं नाही तर कसं करणार. जसा माझा नंबर येणार होता 5 मिनिटं आधीच मी तिथनं उठलो आणि लायब्ररीत जाऊन मोबाईल स्विच ऑफ करून बसलो. म्हटलं मॉक इंटरव्ह्यूच द्यायचा नाही, आता काय व्हायचं ते होते. मग थोडासा विचार केला इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी. आणि खरं सांगतो इंटरव्ह्यूची तयारी मी एकट्यानेच केली, काही कुणाची मदत घेतली नाही. फक्त मित्रांची वगैरे थोडीफार डिस्कशनला मदत झाली. इंटरव्ह्यूला पण आम्ही डिस्कशन करायचो. मग इंटरव्ह्यूला थोडंसं मेन्सला डिस्कशन होताना फॅक्च्युअल डिस्कशन खूप जास्त असायचं आणि इंटरव्ह्यूला थोडंसं वैचारिक अनालिटिकल स्वरूपातलं डिस्कशन व्हायचं. म्हणजे समजा आज 5 राज्यापैकी 4 राज्याचे इलेक्शन आहेत, मग त्या इलेक्शनचा प्रभाव, पुढे लोकसभेवर पडणारा प्रभाव किंवा एकंदर त्या अनुषंगानं सगळं गोष्टी याची चर्चा व्हायची. मग मी काय केलं, इंटरव्ह्यूसाठी तयारी करताना मागचे 1 वर्षाचे 1.5 वर्षाचे सगळे चालू घडामोडीचे मॅगझिन वाचून काढले. त्याच्यातले मेन जे विषय सामाजिक, राजकीय, आर्थिक, इतर सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि मला असं वाटलं की ज्या घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा एक अधिकारी म्हणून तुम्ही त्या गोष्टीशी संबंधित आहेत असे सगळे मुद्दे मी लिहून काढले. त्या मुद्द्याच्या शॉर्टमध्ये नोट्स काढल्या. त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न माझे मी तयार केले, कारण काही 1-2 पुस्तकं वाचलेले आहेत, त्याच्यामध्ये जुन्या लोकांचे इंटरव्ह्यू होते, ते कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात आणि मी एक इंटरव्ह्यू आधी दिला असल्यामुळे मला थोडासा अंदाज होता. तर तशा पद्धतीचे प्रश्न काढले. त्या प्रश्नावर आपलं काय उत्तर असेल ते उत्तर खूप जास्त नाही पण 2 ते 3 ओळीमध्ये लिहून काढलं. त्या उत्तरावर परत प्रतिप्रश्न आपल्याला विचारू शकतात तशा पद्धतीचे प्रत्येक उत्तरावर 2-2, 3-3 प्रतिप्रश्न तयार केले, त्याचे उत्तर तयार केले आणि अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूची तयारी केली. आणि एका सरांनी मला खूप चांगली गोष्ट सांगितलेली की कसं असतं आपल्या आतमध्ये खूप जास्त काय असतंय, म्हणजे मोटिवेशन असतं, अभ्यास असतो, सगळं असतं, फक्त आपण काय होतं ते एक्सप्रेस करायला घाबरतो. आणि कधी कधी असं होतं की खूप जास्त काहीतरी सांगण्याच्या नादात खोटं सांगितलं जातं. जसं मी आधीच्या इंटरव्ह्यूला बऱ्याचशा गोष्टी खोटं बोलून गेलेलो की त्यांनी विचारलेलं की मला बाबा तुम्हाला या क्षेत्रामध्ये काय यायचं आहे, तर मी सांगितलं की मला लोकांशी मिसळायला आवडतं, लोकांसाठी काम करायला आवडतं, समाजासाठी काम करायला आवडतं आणि त्याच्यामुळे मला या क्षेत्रामध्ये यायचं आहे. मग ते म्हणले की तुमची पोस्ट आहे फूड सेफ्टी ऑफिसरची, तुम्ही एका लॅबमध्ये बसून काम करणार आहे आणि इतर लोकांसाठी तुम्ही काय काम करणार आहे. असं म्हणल्यानंतर एकदम मी ब्लँक झालो आणि तिथून पुढे माझा इंटरव्ह्यू फेल गेलेला. तर मी यावेळी विचार केला की असलं काहीच सांगायचं नाही, समाजसेवा वगैरे काहीच नसतं, जे आहे ते खरं सांगू म्हटलं. आणि इंटरव्ह्यू होता, त्या दिवशी गेलो, इंटरव्ह्यूची प्रॉपर तयारी केलेली. राज्यशास्त्र माझा आवडीचा विषय होता आणि त्याच्यामुळे आता MPSC करत करत अजून काय करायचं तर राज्यशास्त्राला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पुण्यातच ऍडमिशन घेतलं होतं आणि 2 वर्ष ते 2016 पर्यंत माझं राज्यशास्त्रात MA पण कम्प्लीट झालं होतं. आणि मी त्या जो आपला बायो असतो फॉर्म भरतो त्याच्यामध्ये ते नमूद केलं होतं. मग परत गेलो तर परत VN मोरे सरांचंच पॅनेल मला पडलं. इतर दोघांचे नाव मला काही आठवत नाही, टोटल 3 जण पॅनेलमध्ये होते. आणि सकाळी आम्ही 6:30-7 वाजता तिथं पोचलो. डॉट 7 वाजता इंटरव्ह्यू सुरू झाले आणि माझा नंबर 3रा होता. टोकन वगैरे आम्हाला दिलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि जसजसा नंबर येईल तसं जसं धडधड वाढायला लागली, भीती वाटायला लागली की एवढा मोठा आयुष्यातला टप्पा इथपर्यंत आलोय आपण खरं, आणि हे जर आपण अपयशी झालो तर आता काहीच खरं नाही आपलं, आणि हे जर अपयशी झालं तर कुठं तर छोटा मोठा जॉबच बघावा लागणार आहे, या निर्णयापर्यंत मी आलो होतो. किंवा तलाठी, ग्रामसेवक या पोस्टच्या एक्झाम मी कधीच दिल्या नव्हत्या, ते आपण 2016 नंतर जर अपयशी झालो तर द्यायच्या, असा निर्णय मी घेतला होता. ते सगळंच आठवायला लागलं आणि मग माझा नंबर आला. खूप धडधड वाढलेली. गेलो आणि मी आय कमिंग सर म्हणलं, ते म्हणले या बसा. 3 जण बसलेले समोर, मी समोरच्या चेअरवर बसू का म्हणलं, बसा म्हणले. बसल्यानंतर त्यांनी 3घांच्याकडेही माझं ते बायो होता सगळा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या डिटेल्स आपल्या शैक्षणिक आणि त्या होत्या. मग पहिलाच प्रश्न थोडं VN मोरे सरांची टेक्निक अशी होती की बाबा विद्यार्थी पहिल्यांदा आल्यानंतर इंटरव्ह्यूला कुणी घाबरलेलंच असतं, प्रचंड दडपणाखाली असतात. मग त्याला थोडंसं रिलॅक्स करायची त्यांची टेक्निक होती.
मग त्यांनी मला विचारलं की बाबा घरी कोण कोण असतं किंवा घरी काय करता. तर मी त्यांना सांगितलं घरी आई भाऊ वगैरे असतात, वडील एक्सपायर झालेले आहेत म्हणलं. मग त्यांनी विचारलं की मला घर कसं चालतं तुमचं वगैरे. तर मी म्हणलं की भाऊ जॉब करतो माझा, तो MBA झालेला आहे आणि एवढ्यापर्यंत तो MBA जॉब करत होता, त्याच्यामुळे थोडंसं आर्थिक अडचण दूर झालेली. मग असं हलके फुलके घरी शेती किती आहे वगैरे विचारलं तर त्यांनी सांगितलं मी की शेती नाही. मग असं एक 2 ते 3 मिनिटं गेल्यानंतर थोडं मी रिलॅक्स झालो की खूप आपुलकीनं त्यांनी मला हे प्रश्न विचारले आणि रिलॅक्स झाल्यानंतर माझी भीती निघूनच गेली. मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही राज्यशास्त्र आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले, तर तुमच्या जास्त आवडीचा विषय कोणता आहे. आणि तिथं माझ्या इंटरव्ह्यूचा म्हणा किंवा मला पोस्ट मिळण्याचा टर्निंग पॉईंट ठरला. जर बायोटेक्नॉलॉजीवर त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारले असते तर तिथं पण मी फेल गेलो असतो. मग त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली की मी म्हणलं लगेच की मला राज्यशास्त्र आवडतो. मग राज्यशास्त्र आवडतो म्हणल्यानंतर त्यांनी मला लगेच एका पाठोपाठ एक जसे यॉर्कर बॉल टाकतात तसे राज्यशास्त्रावर प्रश्न विचारायला चालू केलं. आणि राज्यशास्त्रामध्ये मला त्यावर्षी मेन्समध्ये 150 पैकी 105 मार्क होते आणि त्यामुळे मी फुल कॉन्फिडंटमध्ये होतो. मग त्यांनी मला मूलभूत अधिकार विचारले, मार्गदर्शक तत्व विचारले, जवळपास सगळी राज्यघटनाच मी पाठ करून टाकलेली, कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होत्या. मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वामध्ये फरक काय आहे, त्या दोघांच्या अनुषंगानं संसद आणि न्यायालयामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत संघर्ष चालत आलेला आहे. मग हे काय आहे, मग हे सगळं त्यांनी मला विचारलं. मी एका प्रश्नाची अचूक बिनचूक आणि थोडक्यात उत्तरं देत गेलो आणि तसं तेही प्रभावी होत गेले. त्यांनी मला काही अजून म्हणजे माझा इंटरव्ह्यू खूप जास्त वेळ चालला, जवळपास 35 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. जसे मी उत्तरं देत गेलो तसे त्यांनी प्रतिप्रश्न विचारत गेले आणि माझ्या प्रत्येक उत्तरावर त्यांनी प्रतिप्रश्न तयार केला. आणि थोडंसं ह्याची तयारी मी आधीच केली असल्यामुळं मी प्रत्येक उत्तरामध्ये असा एखादा शब्द तरी काहीतरी वापरायचो किंवा तो विषय त्या पुढच्या विषयाकडे डायव्हर्ट करायचो जेणेकरून मला पुढचा प्रश्न मला पाहिजे तसाच यावा. आणि तसंच झालं. त्यांनी तसे प्रश्न विचारत गेले आणि जवळपास 70-80% इंटरव्ह्यू हा राज्यशास्त्रावर झाला माझा. संपूर्णपणे खूप चांगली उत्तरं दिली मी आणि जसजशी आपल्याला उत्तरे जातील तसं आपणही कॉन्फिडंट होत जातो आणि पुढं पुढं चांगला इंटरव्ह्यू होत गेला. ते सगळ्यांच्या तोंडून गुड वगैरे वारंवार यायला लागलं. मग काही सामाजिक प्रश्न मला विचारले गेले. त्या काळामध्ये 2016ला तामिळनाडूमध्ये ते आपल्या बैलगाडा शर्ती वगैरे असतात, त्याला जालिकट्टू म्हणतात तामिळनाडूमध्ये, तर त्याच्यावर बंदी आणलेली आणि ते प्राणी संघटना वगैरे या माध्यमातून सरकारने बंदी आणलेली, न्यायालयानं बंदी घातलेली आणि सरकार पॉझिटिव्ह होतं ते सुरू करण्याच्यासाठी, कारण लोकांचा एवढा रोष होता. आणि त्या 2-3 दिवसामध्ये असं झालेलं, रस्त्यावर उतरलेलं. कारण तामिळनाडूच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जालिकट्टू ही परंपरा खूप मोठ्या प्रमाणात चालत आलेली आहे आणि ती बंद केल्यामुळे ते सगळ्या लोकभावनांचा क्षोभ झालेला. सगळे लोक तामिळनाडूमधले रस्त्यावर आलेले आणि ताबडतोब राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी आदेश काढला की ते त्याला परवानगी देण्याबाबतचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एखादं जर काही दिलं तर त्याच्यावर नवीन कायदा करून आपण ते खारिज करू शकतो. त्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचं ते निर्णय त्यांनी रद्द ठरवला आणि त्याच्यावर राष्ट्रपतींचा आदेश काढला. मग अशा काही गोष्टीवर मी आधीच तयारी केलेली. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या मुद्द्याबाबत लोकभावना एक वेगळ्या असतात किंवा आपली मतं वेगळी असतात. उदाहरणार्थ आरक्षण जरी आत्ताचा एक धगधगता विषय घेतला तर इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जणाची त्याच्याबद्दलची मतं वेगळी असतील. कोण म्हणाल आरक्षण पाहिजे, कोण म्हणाल नको, त्याच्या मागची कारणंही ते सांगतील. परंतु तुम्ही ज्या खुर्चीत बसणार आहे त्या खुर्चीत बसल्यानंतर तुमची त्या मुद्द्याबाबत भूमिका काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मला त्यांनी विचारलं की जालिकट्टूचं वगैरे आता एवढं आंदोलन चालू आहे आणि एवढी चांगली परंपरा होती आणि हे बंद करणं योग्य आहे का. तर मी त्यांना असं म्हटलं की बाबा हजारो वर्षाची ती परंपरा आहे, परंतु आता काळ खूप बदललेला आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या बैलांना खूप हानी होते, बैलांचा जीव जातो, प्राण्यांचा छळ होतो. त्या काळात करमणुकीचे साधनं नसल्यामुळं अशा पद्धतीचे करमणुकीचे साधनं लोकांनी तयार केले होते. आता काळ बदलला, करमणुकीच्या साधनं बदलले, सगळं स्टँडर्ड आपलं बदललं, त्यामुळे त्या गोष्टींची आत्ता गरज नाही असं मला वाटतं, असं मी सांगितलं. कारण ते पूर्णपणे चूक आहे म्हणण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं ते चूक आहे.
मग त्यांनी मला क्रॉस केलं की नाही लोकांची परंपरा आहे, लोकांच्या भावनाचा काही तुम्ही विचार करणार की नाही. म्हटलं सर लोकांच्या भावना आहेत हे खरं आहे, परंतु त्या गोष्टी मुळातच मला आत्ताच्या काळाच्या परिप्रेक्षात चुकीच्या वाटतात आणि त्याच्यामुळं मी त्याला सपोर्ट करू शकत नाही. मग असं बराच आमचा वादविवाद चालला. ते तिकडं आर्ग्यू करायचे की बाबा नाही हेच बरोबर आहे, लोकच बरोबर आहे, आणि मी म्हणायचो की न्यायालयाचा निकाल आणि प्राणी संघटनांचं जे म्हणणं आहे तेच बरोबर आहे. आणि असं एक 5 मिनिटं वादविवाद चालल्यानंतर मग त्यांनी मला ॲग्री केलं की म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही एखादं उत्तर देता, पण तुम्हाला जर समोरच्यानं क्रॉस केलं तर तुम्ही त्याच्यावर ठाम राहता की नाही याबद्दल पण पुढचे लोक चेक करत असतात. कारण एक अधिकारी म्हणून काम करताना तुमचं स्ट्रॉंग डिसिजन, एखाद्या मुद्द्यावर ठाम राहणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मग मी माझ्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळं 5 मिनिटांनी त्यांनी मला ॲग्री केलं की बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी मला एक उदाहरण दिलं की पूर्वीच्या काळी सती प्रथा होती. म्हणजे एखाद्या बाईचा नवरा जर वारला तर त्या बाईनं जिवंत चितेमध्ये उडी घ्यायची. अशा पद्धतीची सती प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू समाजामध्ये ही रूढ होती. मग ब्रिटिश आल्यानंतर काही समाजसुधारकांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि ब्रिटिशांनी असं वाटलं की बाबा ही अमानुष आणि रानटी प्रथा आहे, आणि त्यांनी त्याच्यावर सतीप्रथेचा कायदा केला, सतीप्रथा बंदीचा कायदा केला आणि ती प्रथा बंद केली. मग त्यांनीच मला पॅनेलचे जे एक सदस्य होते त्यांनी मला उदाहरण दिलं, जर ती प्रथा परंपरा म्हणून आपण जर आज चालू ठेवली असती तर ते योग्य ठरलं नसतं. त्यामुळे अशा परंपरा ज्या आजच्या काळामध्ये कालबाह्य आहेत त्या परंपरा आपण रद्दच केल्या पाहिजेत. आणि त्यांनी माझं कौतुक केलं त्या उत्तराबद्दल. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा मी ॲड केलेला हॉबीज किंवा वेगळ्या उपक्रममध्ये की ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करणं वगैरे. आता कसं असतं, काही हॉबी नसल्या किंवा काही उपक्रम नसले तरी काहीतरी थोडंसं जेवणाबरोबर लोणचं पापड जसं लागतं तसं हे टाकावंच लागतं. फक्त मॉक इंटरव्ह्यूमध्ये एकदा मला विचारलेलं तर ते मला काय आलेलं नसतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तुम्ही कधीच ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला नाही, खोटंच लिहिलंय म्हणले. परंतु म्हणले याची प्रॉपर तयारी करून जा. खोटं लिहिलंय हे कुणाला माहित नसतं, पण तुम्हाला आलं नाही तर समोरच्याला समजतं की तुम्ही खोटं लिहिलंय. मग मी काय केलं, माझा एक मित्र ब्लड बँकेत होता, त्याच्याकडे जाऊन ती सगळी ब्लड बँकेची माहिती घेतली, कॅम्प कसा अरेंज करतात किंवा काय करतात. कारण एका साध्या प्रश्नामध्ये मी फसलेलो. आधी मला एक प्रश्न आधी विचारला होता की बाबा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये ब्लड डोनेट केल्यानंतर त्या रक्तदात्याला आपण खायला काय देतो. आता खायला काय देतो याचा तर मला काही अनुभव नव्हता. आता मला माहिती आहे की सगळ्यात पौष्टिक असतं सफरचंद. मी म्हणलं त्यांना सफरचंद देतो. ते म्हणले चूक, तुम्ही या प्रोसेसमध्ये कधीच काही भाग घेतलेला नाही आणि सफरचंद वगैरे काही देत नसतात, चहानी बिस्किट देतात ग्लुकोज लेवल वाढण्यासाठी, हे त्यांनीच मला सांगितलं. मग मात्र मी राज्यसेवेची तयारी करताना इंटरव्ह्यूची मात्र प्रॉपर सगळ्या गोष्टींची हे केले की ब्लड कलेक्ट केल्यानंतर त्याचे वेगवेगळे सगळे घटक सेपरेट केले जातात, कसे सेपरेट केले जातात, त्याचा उपयोग कसा केला जातो, अशा पद्धतीची तयारी केलेली. प्लेटलेट्सचा काय उपयोग आहे, RBCचा काय उपयोग असतो, हे सगळं तयारी केल्यामुळे मला ते पण उत्तर आले. आणि 35 मिनिटं खूप चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर पहिली गोष्ट मी काय केली, हे सगळं विसरायच्या आधी बाहेर आलो, बसलो एका ठिकाणी आणि कागदावर सगळे प्रश्न लिहून काढले. उत्तर तर मला माहीत होते, तर म्हणलं आता अजून इंटरव्ह्यू खूप दिवस चालणार होते, तर पुढच्या मुलांना कशा पद्धतीचे प्रश्न येतात याचं थोडंसं मार्गदर्शन व्हावं म्हणून. कारण कसं असतं, एखाद्या पॅनलचा एक ठराविक दृष्टिकोन असतो. मग मोरे सरांचं पॅनल कशा पद्धतीचा प्रश्न विचारतं, मग त्यांचा फोकस राज्यशास्त्रावर जास्त असतो. मग ज्यांना मोरे सरांचं पॅनल येईल त्यांना त्या पद्धतीनं तयारी करता यावी म्हणून माझे प्रश्न मी लिहून काढले. आजही माझा तो इंटरव्ह्यू मी ब्लॉगवर टाकलेला आहे सरांना, नंतर मी देईन तुमच्यासाठी शेअर करतील ते. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी ते इंटरव्ह्यूचे प्रश्न आणि ते उत्तरं बघितल्यानंतर ते म्हणले की इंटरव्ह्यूला तुला चांगले मार्क पडतील. आणि तसंच झालं. ज्यावेळी राज्यसेवेचा निकाल लागला, मला मेन्सला तसे तुलनेने कमी मार्क होते, परंतु मराठी आणि इंग्लिशमध्ये मला 121 मार्क पडले. जिथं ॲव्हरेज मुलांना 200 पैकी 100, 90, 85 असे मार्क असतात. कारण रिटर्न फार लोकांना जमत नाही आणि माझं वाचन लिखाण चांगलं असल्यामुळे रिटर्नमध्ये 121 मार्क पडले आणि इंटरव्ह्यूमध्ये 100 पैकी 70 मार्क पडले. त्यावेळी 74चा टॉपर होता आणि आम्हा 2 कॅन्डिडेटला 70 मार्क होते. तर चांगले मार्क इंटरव्ह्यूमध्ये मिळाले आणि त्याच्यामुळं मग सगळ्याची बेरीज करून मला क्लास 1 पोस्टपर्यंत मी जाऊ शकलो. BDO पोस्ट मिळाली. आता त्यावेळी तर डेप्युटी CO होतं. डेप्युटी CO आणि BDO हे एक असतं हे पण त्यावेळी मला माहीत नव्हतं.
मग ठीक आहे म्हणलं. साधारण फेब्रुवारीमध्ये आमचा रिझल्ट लागलेला एंडिंगला आणि ऑगस्टमध्ये जॉईनिंग आलं. मग यशदाला ट्रेनिंग वगैरे झालं, फील्डवर ट्रेनिंग असतं. यशदाला फाउंडेशन असतं, टेक्निकल ट्रेनिंग असतं. फील्डवर तुम्हाला अटॅचमेंट असतात. ग्रामीण भागाचे अटॅचमेंट 10 दिवस असते, आदिवासी भागाचे अटॅचमेंट असते. तुम्हाला आपले जे कॅम्प असतात, मिलिटरी कॅम्प, त्याचे अटॅचमेंट असते. म्हणजे हे सगळे प्रशासनाचे पैलू तुम्हाला माहीत व्हावेत. न्यायालयापासून, विधानभवनापासून, संसद, हे सगळे पैलू माहीत व्हावे म्हणून सगळ्याच्या अटॅचमेंट झाल्या. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ज्यावेळी पहिली पोस्टिंग आता माझी होणार होती, त्यावेळेस जसं सरांनी सांगितलं तसं एक चॅलेंजिंग पोस्टिंग कुठंतरी घ्यावी म्हणून मी चिखलदऱ्यासारख्या आदिवासी भागामध्ये पोस्टिंग मागून घेतली. आणि 2 वर्ष तिथं कोरोनाच्या पिरियडमध्ये मी काम केलं. की अक्षरशः तिथं आदिवासी समाजाला रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती की. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं एवढं अंधश्रद्धा, एवढं मागासलेपण, शिक्षणाचं प्रमाण कमी, कुठल्या सोयी सुविधा नाही असा तो तालुका. त्या तालुक्यामध्ये एकही प्रायव्हेट हॉस्पिटल नव्हतं. जे काही सरकारी दवाखाने होते थोडेफार, त्याच्यावरच ते सगळं चाललं होतं. तिथं आदिवासी समाजामध्ये म्हणजे महिलांची डिलिव्हरी ही दवाखान्यात होत नव्हती. म्हणजे 50% महिलांची डिलिव्हरी घरीच व्हायची किंवा त्यांच्या शेतावर व्हायची. अशा परिस्थितीत आम्ही काम केलं. परंतु रोजगार हमीसारख्या चांगल्या योजनेच्या माध्यमातून त्यांना रोजगार देता आला. जवळपास त्या 1 वर्षामध्ये म्हणजे 21-22 या 1 वर्षामध्ये कोरोनाचा काळ होता. कुणालाही रोजगार नव्हता. सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या, उद्योगधंदे बंद पडलेले. अशा परिस्थितीत आम्ही रोजगार हमीच्या कामावर फक्त चिखलदऱ्यातल्या आदिवासी लोकांना 76 कोटी रुपये मजुरीपोटी दिलेले आहेत 1 वर्षामध्ये. आणि हा महाराष्ट्रातला त्यावेळेचा उच्चांक होता. म्हणजे त्यावेळी 76 कोटी रुपये कुठल्याच तालुक्यामध्ये काही तर 80% जिल्ह्या मिळून सुद्धा 76 कोटी रुपये खर्च झाले नव्हते. परंतु आम्ही एका तालुक्यात केलं आणि त्या उपासमार त्या लोकांची झाली नाही याचं एक खूप समाधान आहे. त्यानंतर चिखलदरा चांगलं काम केल्यानंतर मागच्या 2 वर्षापासून जामखेडला काम करतोय. तिथंही रोजगार हमीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि मला एक सांगायचं की तुम्ही आता अधिकारी झाल्यानंतर खरं चॅलेंज तुमच्याकडं चालू होतं की जसं मगाशी एका वक्त्याने सांगितलं की काही लोक पाट्या टाकणारे असतात, तसं अधिकाऱ्यांमध्ये पण असतं. तुम्ही जर फक्त 10 ते 6 काहीतरी जॉब केला, नाविन्यपूर्ण कुठल्याच गोष्टीचा अवलंब केला नाही तर म्हणजे तुम्हाला जे अचिव्हमेंट पाहिजे ते मिळू शकत नाही. तर थोडंसं शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर इंटरेस्ट घेऊन काम केला तर खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. शाळांच्या बाबतीत आम्ही एक वेगळं मॉडेल डेव्हलप केलं होतं. चिखलदऱ्यामध्ये असतानाच जैतादेवी नावाच्या एक आदिवासी गावामध्ये शाळा होती. तिथं जैतादेवी पॅटर्न म्हणून ते ओळखलं गेलं. शाळांना रोजगार हमीच्या माध्यमातून वॉल कंपाऊंड असेल किंवा इतर सोयी सुविधा तयार करण्यासाठी एक मॉडेल आम्ही तयार केलं आणि ते मॉडेल आम्ही शासनापुढं प्रेझेंट केलं आणि शासनाने त्याच्यावर GR काढला. आणि GR काढल्यानंतर 2020 पासून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये GR लागू केला. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1001 प्राथमिक शाळांना वॉल कंपाऊंड झाले असतील. म्हणजे जामखेडमध्येच आम्ही जवळपास 50 शाळांना आता वॉल कंपाऊंड केलेले आहेत. त्यातले 50% झाले, 50% आता 1-2 महिन्यात पूर्ण होतील. म्हणजे अशा पद्धतीनं जर काम केलं तर आपल्याला आपलं नावही होतं, आपलं रेप्युटेशन वाढतं आणि एक आपल्याला समाधान मिळतं की आपण खरोखर गोरगरिबांसाठी किंवा जे वंचित आहेत समाजामध्ये त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी करू शकतो. कारण ज्यावेळी व्हिडिओ पोस्ट मिळाली तर अनेक लोकांना माहित आहे की बऱ्याच वेळा आपलं असं होतं की पोस्ट कुठली चांगली तर ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा किंवा काय लाल दिव्याची गाडी असं काहीतरी आपलं एक धारणा असते. मग तहसीलदार, DYSP, डेप्युटी कलेक्टर ह्या पोस्टकडं अट्रॅक्शन खूप जास्त असतं. व्हिडिओ पोस्ट तुम्हाला माहित आहे की नाही माहित असेल सगळ्यांना अभ्यास करताय म्हणल्यानंतर, परंतु त्याचं काही फारसं अट्रॅक्शन नसतं. परंतु मला जाणवलं असं की बाबा व्हिडिओ म्हणून काम करत असताना जेवढं काम करता येतं तेवढं प्रशासनातल्या कुठल्याच पोस्टवर करता येत नाही. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे 14 डिपार्टमेंट असतात ते व्हिडिओ म्हणून ते 14 डिपार्टमेंट तुमच्या अंडर येतात. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, नरेगा, महिला बचत गट इतके सारे विभाग असतात. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करू शकतो. आम्ही आता जामखेडमध्ये जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड मजूर आहेत त्यांचं सर्वेक्षण केलं, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतोय. ज्या एकल महिला आहेत, विधवा आहेत, परित्यक्त आहेत, त्या एकल महिलांना कुठलाच आधार नसतो, त्यांचं एक सर्वेक्षण आम्ही केलं. जवळपास आम्हाला 4-4.5 हजार एकल महिला सापडल्या. तर त्या एकल महिलांना टार्गेट करून आम्ही शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत, म्हणजे लोक आपल्यापर्यंत आले नाही तर आपण लोकांच्या घरापर्यंत, बांधापर्यंत, शेतापर्यंत जायचं आणि
त्यांना त्या शासनाच्या योजना द्यायचं, अशा पद्धतीचं एक धोरण आम्ही राबवलं. मग जामखेडमध्ये आल्यापासून जवळपास 2000 लोकांना आम्ही विहिरींचा लाभ दिला नरेगाच्या माध्यमातून. ते एक विहीर साधारण 4 लाख रुपयाचं अनुदान मिळतं. जवळपास 2-3 हजार लोकांना घरकुलचा लाभ दिला आणि आम्ही घरकुल असो, MRGS असो, सगळ्या योजनांमध्ये टॉपला राहिलो. म्हणजे जामखेड आज विभागात, नाशिक म्हणजे फक्त जिल्ह्यातच नाही, नाशिक विभागात जामखेड आज सगळ्या योजनांमध्ये टॉपला आहे. काही योजनांमध्ये तर आम्ही राज्यामध्ये पहिल्या 3 मध्ये आहोत. म्हणजे हागणदारी मुक्त गावांचा टप्पा पार करण्यामध्ये आम्ही राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहोत. घरकुल योजनेमध्ये आम्ही नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहोत. नरेगा योजनेमध्ये आम्ही नाशिक विभागात प्रथम आणि राज्यात 17व्या क्रमांकावर आहोत, जे की जामखेडमध्ये यापूर्वी कधीच झालं नव्हतं. आणि त्याच्यासाठी खूप आमची सपोर्टिव्ह आहे. टीमनं खूप सहकार्य केलं, मदत केली. आणि हा एकंदरीत माझा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. याच्यामध्ये अनेक बॅड पॅच आले, खाचखळगे आले, परंतु एकच लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये काही संपत नसते. कधीच खचून जायचं नाही. उलट आत्मपरीक्षण करायचं की त्या परिस्थितीला आपण कारणीभूत आहोत का, आपलं काही चुकलंय का, आणि आत्मपरीक्षण करून त्यातनं मार्ग कसा काढायचा याचा थोडासा पॉझिटिव्ह विचार तुम्ही जर सर्वांनी केला तर मला वाटतं की तुम्हालाही कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हीही अभ्यास करा. मी तुमच्यासारख्या अनेक वेळा समोर बसून भाषण ऐकलेले आहेत, तर मलाही असं वाटायचं की आपण त्या स्टेजवर किंवा डायसवर पाहिजे. आज तुमच्याही मनामध्ये ती भावना असेल आणि मला 100% विश्वास आहे की बिनवडे सरांनी आणि आदरणीय बिनवडे मॅडमनी जे काही इथं लायब्ररीचं विश्व उभं केलेलं आहे त्या माध्यमातून जसे आत्ता अनेक अधिकारी झालेले आहेत, जवळपास 38 अधिकारी या लायब्ररीतून झालेले आहेत, तसे भविष्यात ही अनेक अधिकारी या लायब्ररीतून घडतील असा सार्थ विश्वास आहे. तुम्हाला माझ्याकडून पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. अभ्यासाच्या फेजमध्ये सरांचे सगळे विचार आपल्याला कामी येतील अशी मी आशा व्यक्त करते. आपल्यापैकी विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, सरांना विचारायचे असतील, किंवा आपल्याकडे जे सन्मानित अधिकारी आहेत त्यांना कोणते प्रश्न विचारायचे असतील तर आपण नक्कीच विचारू शकता. विचारायचं होतं, 2016चा अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये यश तुम्हाला आलं. त्याच्यानंतर तुम्ही हा प्रयत्न नाही केला की बाबा आपल्याला DC साठी आपल्याला नाही का DC चांगली पोस्ट मिळू शकतो, 2017चा आणखी एक अटेम्प्ट देऊन, असं नाही वाटलं की तुम्हाला? 2016चा अटेम्प्टला मी पास झालो, तोपर्यंत मला 4 वर्ष पूर्ण झालेले आणि एक थोडंसं रेसेशन प्रत्येकाला येतं, तसं मलाही आलेला, अभ्यासाचा कंटाळा आलेला. आणि दुसरी एक भावना अशी होती की पोस्ट मिळाल्यानंतर काही ना काहीतरी आपल्या हातात आहे, थोडंसं आपण लूज पडतो. आणि पोस्ट मिळाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सत्कार समारंभ, नातेवाईकांना भेटणे, गावी सगळीकडे सत्कार, कारण माझ्या गावातला पहिला क्लास 1 अधिकारी मीच होतो. त्यामुळं सगळ्यांना एक अप्रूप होतं आणि खूप चांगलं वाटत होतं. त्यामुळे सगळे बोलवायचे आणि ते पुढचं एक 2-4 महिने सगळ्यांना भेटण्यात, सत्कार वगैरे ह्याच्यातच गेले. आणि त्याच्यामुळं 2018ची आणि 19ची पूर्वपरीक्षा मी पास, 17ची आणि 18ची पूर्वपरीक्षा पास होऊ शकलो नाही. परंतु 19ला मी पूर्वपरीक्षा दिली. त्यावेळी मी चांदूर रेल्वे तालुक्यात प्रोबेशनरी PDO म्हणून काम करत होतो. मग तिथं प्रोबेशनरी असताना तालुका पण छोटा होता आणि व्याप कमी होता, त्याच्यामुळे मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर पूर्वपरीक्षा पास झालो CSETमुळं. परंतु मेन्सला परत 1.5 महिना रजा टाकून गेलो, तर मेन्सला काही परत झालं नाही. आणि परत प्रोबेशन संपल्यानंतर जेव्हा रेग्युलर पोस्टिंग चालू झाली 2020 पासून, तर त्याच्यानंतर जॉबचा व्याप एवढा असतो की त्याच्यानंतर अभ्यास करायला वेळच मिळाला नाही. आणि दुसरं एक असं होतं की जर जॉबचं म्हणजे व्यवस्थित तुम्ही जॉब न करता फक्त अभ्यास करत राहिला तर तुम्ही दोन्हीपैकी एकाच गोष्टीला न्याय देऊ शकता. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपल्याकडे एक चांगली क्लास 1ची पोस्ट आहे आणि मला काही फारसं डेप्युटी कलेक्टर DYSP बनण्यात काही इंटरेस्ट नव्हता किंवा त्याचं काही फारसं अट्रॅक्शन नव्हतं. उलट BDO म्हणून काम करत असताना त्या 7-8 महिन्यात एवढं समजलं की BDO म्हणून समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकासाठी आपल्याला खूप चांगलं काम करता येतं. म्हणजे एकतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या सगळ्या आमच्या मार्फतच दिल्या जातात. म्हणजे BDO मार्फत, पंचायत समिती मार्फत त्या योजना दिल्या जातात. त्याच्यामुळे म्हटलं की आपला प्रवास आता इथंच स्टॉप करू आणि मग पुढं काय मी 2020 पासून अभ्यास केलाच नाही. संधी किंवा विविध ठिकाणी काम करायला मिळतं, तर मग तुम्ही काय उत्तर दिलं हे मला जाणून घ्यायचं नाही. कारण बरेच वेळा पूर्वी लोक म्हणायचे की मला समाजसेवा करायची आहे, पण समाजसेवा कुणीच करत नसतं. तुम्हाला जर पगार दिला नाही तर तुम्ही कितीही क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्ट असेल तर तुम्ही इथे येऊ शकत नाही. परंतु मला म्हणजे स्वतःला असं वाटायचं की बाबा
MPSC मधून किंवा UPSC मधून ज्या पोस्टवर आपण येतो ना, त्या पोस्टचा आवाका खूप जास्त आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काही लोकांना वाटत असतं आपण समाजासाठी काहीतरी करू, परंतु मी आधी खूप सामाजिक चळवळीमध्ये भाग घ्यायचो, परंतु फरक असा जाणवायचा की आपण बोलण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो. पण प्रत्यक्ष म्हणजे मी जर अधिकारी नसतो तर मी फक्त म्हणेन की ह्या 10 गरीब लोकांना घर द्या, ह्या 10 गरीब लोकांना रोजगार द्या, पण मला करता काहीच येत नाही. पण मी आता या पोस्टवर आलो तर मला स्वतःच त्या 10 लोकांना घर देता येते, रोजगार देता येतो. त्यामुळे एक असा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहिजे असतो की त्या प्लॅटफॉर्म एक तर खूप व्यापक आहे, अधिकार खूप जास्त आहेत, आणि त्या अधिकाराचा उपयोग खरोखर तुम्ही जर वंचित लोकांसाठी जर केला तर खूप चांगला इम्पॅक्ट समाजावर होऊ शकतो. आणि तशा पद्धतीनं काम करायचं असल्यामुळे मला प्रशासनात यायचं असं मी उत्तर दिलं होतं. तर त्याबद्दल कसं सांगायचं? आता जनरली असं असतं की जोपर्यंत आपण प्रशासनात काम करत नाही तोपर्यंत प्रशासन आपल्याला काहीच समजलेलं नसतं. म्हणजे मी BDO म्हणून सिलेक्ट झालो तर त्यावेळी त्या केडरचं नाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग 1 असं आहे. आणि तुम्ही कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऐकला असेल 1952चा. 1952ला तयार केले. म्हणजे तालुका हे एक वेगळी गोष्ट राहते, गट हे ब्लॉक एक वेगळी गोष्ट आहे. आणि आता असं केलं की तालुका आणि ब्लॉक एकच असावा अशा पद्धतीने. म्हणजे बारामती तालुका आहे हा महसूलच्या भाषेत तो तालुका झाला, परंतु पंचायत समितीच्या भाषेत तालुक्याचे गट विकास अधिकारी असं कधीच म्हणत नाही, ते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असं म्हणतात. तर प्रशासनात तुम्ही येईपर्यंत प्रशासन तुम्हाला काहीच समजत नसतं. त्यामुळे या उत्तराचं म्हणजे हे जरी उत्तर तुम्ही कसंही दिलं तर एवढं त्यांनाही माहित असतं की या माणसाला काही माहित नाही. पण तुम्ही जर एखाद्या पोस्टवर काम करून जर हे उत्तर देत असाल तर मात्र तुम्ही व्यवस्थित. आता जर मी आज इंटरव्ह्यूला गेलो तर मला ह्याच्याबद्दल खूप काही सांगता येईल. म्हणजे आपण एवढे उपक्रम राबवलेले आहेत. समजा मी BDO म्हणून जर काम करत असेल तर मला माझ्याकडे घरकुल योजना आहे, तर गोरगरिबी लोकांसाठी मला चांगल्या पद्धतीने घरकुल योजना देता येईल, किंवा माझ्याकडे रोजगार हमी योजना आहे, त्याच्यातून मला शाळेला वॉल कंपाऊंड करता येतात, लोकांना सिंचन विहिरीचा लाभ देता येतो. सिंचन विहिरीचा लाभ दिल्यानंतर एका माणसाची जर 4-5 एकर जमीन असेल आणि त्याची विहीर झाली तर त्याचं पूर्ण क्षेत्र बागायत होतं, त्याचं इन्कम वाढतं. आणि आज आपल्याला शासनाला हे अपेक्षित आहे की लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढवायचं आहे, आणि ते पैशाशिवाय वाढत नसतं. म्हणजे कष्टातून त्याच्याकडे जो पैसा येणार आहे तो जर वाढला तर त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढेल, त्या पद्धतीनं तो त्याच्या मुलांना शिक्षण दिलं आणि त्याचं पुढचं आयुष्य सुधारून जाईल. म्हणजे आपण जर एखादी विहीर दिली तर त्याची शेती बागायत होणं, त्याच्याकडे पैसा येणं आणि पुढच्या सगळ्याच गोष्टी त्या सिक्वेन्सनं घडणं हे सगळं होतं. म्हणजे या पद्धतीनं जर प्रशासनामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील की नाविन्यपूर्ण कामं करता येतात. एक छोटंसं उदाहरण देतो की मी ज्यावेळी जामखेडला आलो, मला स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळं मी असा विचार केला की बाबा प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक अधिकारी कर्मचारी खूप स्ट्रेसमध्ये असतात. स्ट्रेस रिलीज करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे पुस्तकांचं वाचन. मग ते पुस्तकांचं वाचन बाकीच्यांना बऱ्याच जणांना सवय नसते. एखाद्याला सवय असली तरी एवढे महागडे पुस्तकं विकत घेऊ शकत नाही. मग आम्ही पंचायत समितीमध्येच एक लायब्ररी तयार केली आणि आम्ही सर्व लोकांना आवाहन केलं तालुक्यामध्ये की बाबा आम्ही अशी लायब्ररी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी तयार करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पुस्तकं द्या. दुसरी एक गोष्ट की वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी अधिकारी गेले की शाल, श्रीफळ, बुके, भेटवस्तू अशा पद्धतीचं दिलं जातं. तर मी एक पत्रच काढलं की अशा पद्धतीनं माझा सत्कार कुणीही करू नये. एखाद्या ग्रामपंचायतला गेलं, शाळेत गेलं किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलं, त्याच्यापेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, पेन अशा गोष्टी तुम्ही जर आम्हाला दिल्या तर त्या आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, किंवा काही पुस्तकं दिले तर आपण लायब्ररीमध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीने जवळपास 500 ते 1000 पुस्तकं आमच्याकडे जमा झाले आणि आम्ही ते एक लायब्ररी केली. म्हणजे अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी प्रशासनात करता येण्यासारख्या आहे. आपल्यावर पॉलिटिकल प्रेशर असतो तर तो कसा हँडल करता? आमचे लोक लगेच हसले. आल्यानंतर कळतो पॉलिटिकल प्रेशर तर 100% असतंच, पण त्याला डायव्हर्ट कसं करायचं ते थोडंसं आपल्या स्किलवर डिपेंड आहे. आणि BDO ही पोस्ट तर अशी आहे की BDO म्हणून काम करत असताना तो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून काम करतो. आणि पंचायत समितीला तुम्हाला माहिती आहे लोकांनी निवडून दिलेली बॉडी पण असते. सभापती असतात, उपसभापती असतात, सदस्य असतात. मग एक म्हणतात की हे काम झालं पाहिजे, दुसरे म्हणतात की हे काम झालं नाही पाहिजे. अशा वेळी खूप म्हणजे आपली तारेवरची कसरत होते. किंवा आता माझ्या इथं तर मला 2 आमदार आहेत. एक आपल्यातलेच रोहित दादा आहेत आणि दुसरे राम शिंदे साहेब आहेत.
त्या 2 आमदारांच्या मध्ये सुद्धा तुमचा कस बऱ्यापैकी लागतो. परंतु एक गोष्ट मी लक्षात ठेवली, एक तर आपलं नाणं खणखणीत पाहिजे, आपलं काम परफेक्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कधीही भेदभाव करायचा नाही. म्हणजे समजा दोन्ही किंवा तिन्ही किती पक्षाचे पार्टीचे लोक असतील तर ते अधिकाऱ्यांकडे येत राहतात किंवा कार्यकर्ते असतात, तर त्यांच्यामध्ये आपण भेदभाव करायचा नाही. आपण ज्या खुर्चीवर बसलेलो आहे त्या खुर्चीला कुठलाही जात नाही, धर्म नाही, प्रांत, भाषा, राजकीय पक्ष, पार्टी कुठलाही भेदभाव न करता जर आपण काम केलं आणि तसा विश्वास जर समोरच्याला आपण दिलं की बाबा हा माणूस भेदभाव करत नाही, तर आपल्याला तसं प्रेशराईज कोणी करत नाही. दुसरी एक गोष्ट महत्वाची की मंत्री असतात यांचे किंवा ह्यांचे पीएनचे सतत फोन चालू असतात, तहसीलदार, बीडीओ, प्राण, डीवायसी आणि कार्यकर्ते जात असतात, माझं हे काम आहे, व्हिडिओ पुढे लावा फोन, माझं घरकुलचा पेंटच निघालं नाही, अशा अनेक बाबतीत साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा फोन येतात. आता एखाद्या आमदारांनी फोन केल्यानंतर तुमची भूमिका काय पाहिजे? तुम्ही जर ते दुर्लक्ष केलं आणि असं 2-3 वेळा त्यांच्या लक्षात आलं तर ते 100% तुमच्यावर नाराज होणार. पण एक आमदार म्हणजे महत्वाची व्यक्ती आहे किंवा कोणी खासदार असेल तर त्यांचा फोन आला तर मात्र ते प्राधान्यानं त्या गोष्टीचा लगेच छाडा लावून ते पूर्ण करणे आणि त्यांना लगेच जितक्या लवकर होईल तेवढा फीडबॅक देणे की तुम्ही असं असं मला काम सांगितलं होतं, ते अशा पद्धतीनं झालेलं आहे. या पद्धतीनं जर केलं तर ते प्रेशराईज करण्याचा विषय येत नाही. दुसरी गोष्ट, त्यांचे जेवढे काही जवळचे लोक असतात ते सतत आपल्याकडे येत असतात, त्यांना आपण कशी वागणूक देतोय याच्यावर ते आपलं इमेज तिथं तयार करत असतात की व्हिडिओ साहेब चांगले आहे की कसे आहे, बरं का. मग आपले जर इमेज तिथं जाताना कार्यकर्ते सांगत गेले की व्हिडिओ साहेब खूप चांगले आहेत, आम्हाला खूप सहकार्य करतात, चांगले बोलतात, आमचे कामं करतात, त्यांचाही आपल्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला होतो. आणि मला पॉलिटिकल प्रेशर असं कधीच वाटलं नाही. काही सिच्युएशन मध्ये कधी कधी जाणवतं. म्हणजे एक किस्सा सांगतो. चांदूर रेल्वेमध्ये असताना तिथं 2 आमदार होते. तर माझ्या प्रत्येक पोस्टिंग मध्ये मला 2च आमदार आहेत. राजापूरला 2 महिन्याच्या काळात होतो, तिथेही 2 आमदार होते. चांदूर रेल्वेला 2 आमदार होते आणि आता जामखेडला पण 2 आमदार, एक विधान परिषदेवर एक विधानसभेवर. आणि ते ऑब्व्हियसली 2 वेगवेगळ्या पार्टीचे असतात. मग चांदूर रेल्वेला असताना एक तालुका विक्री केंद्र असं बचत गटाच्या विक्रीसाठी एक बिल्डिंग तयार केलेली. माझ्या आधीच तिचं काम वगैरे पूर्ण झालेलं आणि त्याचं उद्घाटन करायचं होतं. मग जे विधानसभेचे आमदार होते त्यांनी ते प्रयत्नपूर्वक आणलेलं. पालकमंत्री होते त्यांच्या ऑपोजिटचे होते आणि विधान परिषद सदस्य पालकमंत्र्यांच्याच पक्षाचे होते. विधान परिषद सदस्यांनी काय केलं की पालकमंत्र्यांचा चांदूरला दौरा लागणार आहे म्हटल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की अशी अशी बिल्डिंग तयार झालेली आहे आणि त्याचं आपल्याला ते इनॉग्रेशन वगैरे करायचं आहे. आणि आम्हाला फोन आले की पालकमंत्र्यांचा उद्या दौरा आहे, त्याचं इनॉग्रेशन आहे त्या बिल्डिंगचं आणि त्याचं इनॉग्रेशन म्हणजे पूर्ण त्याची ते नेम प्लेट, कुणाच्या हस्ते काय ते प्रोटोकॉल वगैरे, कोण उपस्थित राहणार, हार तुरे फुलं, सगळा कार्यक्रम मंडप, ही सगळी तयारी करावी लागते. आता राहिला एकच दिवस आणि इकडनं लगेच फोन आला. यांना समजलं की लगेच दुसऱ्या आमदारांचा फोन आला की ते अजिबात कार्यक्रम होता का म्हणून. हे इकडनं तर पालकमंत्री आणि एक विधान परिषद आमदार, इकडनं विधानसभेचे आमदार आणि या दोन्ही कचाट्यात मग मी माझे सगळे अधिकारी घेऊन बसलो, चर्चा केली आणि काय करायचं. मग ते विधानसभेचे आमदार होते त्यांना आम्ही घरी जाऊन भेटलो, त्यांना वस्तुस्थिती सांगितली की आम्ही अधिकारी आहे, जर पालकमंत्र्यांचा आदेश असेल तर आम्हाला काहीच करता येणार नाही. आणि थोडंसं मग ते दिवसभर चर्चा करत 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 मग शेवटी त्यांनीच आपापसात चर्चा केली आणि ते उद्घाटनाचा समारंभ कॅन्सल केला. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न केले की बाबा ते होऊ नये असे, कारण ते झालं असतं तर एक कुणी ते नाराज होणार, त्याचा दोष आपल्याला देणार, अशा अनेक किस्से घडतात प्रशासनामध्ये. पण तुम्ही जसजसं तुम्हाला सराव होईल प्रशासनात, तुम्ही जसजसं पुढे पुढे जाता तसंच तुम्हाला ते टॅकल करायची आयडिया पण येऊन जाते. सर, अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण भागात ज्या माणसाला खरोखरच घर नाही, ज्यांची घरं आपण म्हणतो ज्यापासून म्हणजे असतात चिपाडापासून म्हणा किंवा त्यांना घरकुल नाही आणि ज्यांना ऑलरेडी घर आहेत त्यांना घरकुलं भेटतात, किंवा ज्या माणसाला 10 एकर जमीन आहे तो 10 खाली आहे आणि ज्या काहीच नाही तो मात्र केशरी पत्रिका करतोय. किंवा तुम्ही शौचालयाच्या बघा, समजा 12,500 रुपये पाठीमागच्या वेळेस भेटवते तर 10,000 रुपये तुम्हाला भेटायचे, 2,500 रुपये ग्रामसेवक घ्यायची. मग ह्या गोष्टीवर तुम्ही काय केलं सर? ह्या गोष्टींना म्हणजे ह्याच्यात तुम्ही पर्याय काय काढली? जो खरा गरीब माणूस आहे तर त्याला फायदा मिळत नाही आणि बाकीचेच फायदे घेत आहेत. बाकीच्यांना फायदा मिळण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण जो खरा गरीब आहे त्याला पण फायदा मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय करणार सर? आपल्याकडं केंद्र सरकारची एक प्रधानमंत्री आवास योजना आहे.
त्या योजनेचे लाभार्थी कोण असावेत याच्यासाठी 2018 मध्ये सर्वे झाला. मग सर्वे करण्यासाठी कोणीतरी ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे ऑपरेटर, ग्रामपंचायतचे शिपाई, सरपंच हे लोक सर्वे करतात गावामध्ये की कुणाला त्या यादीत घ्यायचं. पहिली गोष्ट, सर्वे करताना ऑब्व्हियसली ते काय करणार आहेत, आपले जवळचे लोक घेणार. मग याचं एखाद्याचं जर 2 मजली बंगला जरी असेल तर त्याला ते घरकुल नाही म्हणून घरकुलच्या यादीमध्ये घेणार. त्याच्यानंतर ह्या याद्या तयार झाल्यानंतर या याद्यांची मंजुरी ग्रामसभेत घ्यावी लागते. मग आपल्या लोकांमध्ये एवढा अवेअरनेसच नाही. तुम्ही बघा, तुमचं जर तुम्ही खेडेगावात असेल तर तुम्ही ग्रामसभेला गेलेत असे किती लोक आहेत सांगा बरं. हात वर करा की एखादी ग्रामसभा आपण आपल्या गावची अटेंड केलेली आहे. कुणीच नाही. तुम्ही सगळे ग्रामीण भागातले किती लोक आहेत म्हणजे ग्रामपंचायत मध्ये राहतात, बारामती नगरपालिका एरिया सोडून सगळेच आहेत, पण तुम्ही कधी ग्रामसभेला गेले नाही. ग्रामसभा हा गावच्या म्हणजे जशी संसद आहे, जशी विधान भवन आहे, तसं गावासाठी ग्रामसभा आहे. आणि ग्रामसभेचे निर्णय सर्वोच्च असतात. ग्रामसभा धोरण ठरवते आणि ग्रामपंचायतच्या बॉडीनं त्या धोरणाची अंमलबजावणी करायची असते. एवढे महत्वाचे धोरणं ठरतात म्हणजे शौचालय कुणाला मिळावं त्याची यादी ठरते, घरकुल कुणाला मिळावं त्याची यादी ठरते, विहीर कुणाला मिळावं, सगळे लाभार्थी कोण असावे याची यादी ग्रामसभेत ठरते. त्यावेळी तुमच्यापैकी कुणीच उपस्थित नसतं. आणि मग काय होतं की 2-4 लोक एकत्र येतात, ते तिथल्या तिथंच ग्रामसभा घेऊन टाकतात कागदोपत्री आणि त्यांना ज्यांना लाभ द्यायचा त्यांनाच देतात. तर आम्ही थोडंसं जामखेड तालुक्यामध्ये काम करत असताना काय करतो, या सगळ्या याद्या तयार झाल्यानंतर आम्ही क्रॉस चेकिंग पण करतो. आता मोदी आवास योजना नावाची एक नवीन योजना आली ओबीसी कॅटेगरीसाठी. मग जसं यांनी सांगितलं तसं जर हे कागदोपत्री फक्त काही ठराविक लोकांची नावं त्याच्यात ऍड करत गेलो आपण तर खरे गरीब वंचित राहतात. आणि खरे गरीब असतात ते प्रशासनापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या, जो थोडासा सुस्थितीत आहे, ज्याच्याकडे पैसे आहे, जो राजकीय सामाजिक प्रवाहामध्ये आहे, असेच लोक नावं देतात. त्यांनाच ग्रामपंचायतचा कारभार माहीत असतो, त्यांनाच पंचायत समिती माहीत असते. गरीब लोक कधीच पंचायत समिती तहसीलपर्यंत गेलेले नसतात. मग आम्ही काय केलं, लोकांच्या घराघरापर्यंत जा. म्हणजे अक्षरशः असे लोक आम्ही निवडले की एखादी समजा म्हातारी बाई आहे, विधवा आहे, तिला कुणीच नाही, एकटी आहे आणि तिला खरोखर घराची आवश्यकता आहे, परंतु तिला माहीतच नाही की मोदी आवास योजना नावाची योजना निघालेली आहे. ह्याच्यामध्ये नाव द्यायचं असतं, एक अर्ज भरून द्यायचं असतो, काय कागदपत्र द्यायचे असतात. मग आम्ही ग्रामसेवकांना आणि खालच्या टीमला असं आदेश काढले की बाबा तुम्ही लोकांच्या घरापर्यंत जा, आपण सर्वे करा आणि त्याच्यातून आपल्याकडं गरजू लोक, वंचित लोक आहेत ते पहिल्यांदा येतील. म्हणजे शासनाचे तर काही नियम असतातच, पण ते जर पूर्णपणे पाळले गेले तर वंचितांना लाभ होईल. जर जसं की आता त्यामध्ये असा नियम आहे, विधवा महिलांना, एकल महिलांना प्राधान्य द्यावं, त्याच्यानंतर दिव्यांग लोकांना प्राधान्य द्यावं, कारण हे 2 घटक खूप वंचित आहेत. तर ते काटेकोर तसं पाळलं जाते का नाही याची शहानिशा करणं अधिकारी म्हणून माझी जबाबदारी असते. आणि ते जर मी व्यवस्थित केलं नाही, खालून जशी याद्या आल्या सही करून आम्ही वर पाठवल्या आणि त्याच याद्या जर अंतिम केल्या आणि त्या यादीमध्ये जर श्रीमंत लोक, ज्यांना बंगले आहेत असेच लोक घरकुलच्या यादीत वर आले तर ऑब्व्हियसली उद्या याद्या अंतिम झाल्यानंतर कुणीच काय करू शकत नाही, त्याच लोकांना घरकुल मिळणार आहे आणि हे गरीब लोक तळाला राहणार आहेत. त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना हे तळातले गरीब वर कसे येतील त्याच्यासाठी प्रामाणिकपणे सगळ्यांचा दबाव झुगारून आपण जर काम केलं तर मला वाटतं की खरोखर गरीब आणि वंचित लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो.